ब्रह्म या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याचं कनेक्शन हे कुठल्या तरी दैवी गोष्टीशी आहे, ज्याचं कनेक्शन हे कुठंतरी ज्ञान प्रक्रियेशी आहे किंवा आत्मतत्वाशी आहे. या वेळेमध्ये जे अनेक लोकांना उठल्यानंतर मोबाईलला कधी एकदा हात लावतोय असं होतं. हो, मोहनजी फाउंडेशन म्हणून एक मोठं फाउंडेशन आहे, त्याचे संस्थापक किंवा गुरु म्हटलं तर मोहनजीच आहेत. आणि त्यांना ना त्यांचे काही मेडिटेशन्स आहेत ऑनलाईन, आणि त्यांच्या एका मेडिटेशनचं नाव जे आहे ते आहे पॉवर ऑफ प्युरिटी. शास्त्रामध्ये खरं तर किंवा काही लोकांना अगदीच सांगायचं झालं तर तंबाखू पण खायची सवय असते. तंबाखू खाल्ल्याशिवाय मलवेगच येत नाही. बर, तर पूर्वीच्या काळी जे काही मलविसर्जनासाठीच्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये उत्कटासन किंवा अश्विनी मुद्रा अशी वापरली जायची, म्हणजे ज्याला आपण स्क्वॉटिंग म्हणतो. ती नाकाची जी काही काळजी किंवा निगा आहे राखणं, या प्रकारासाठी जलनेती हा एकदम चांगला भाग आहे. आणि तुम्ही म्हणता तसं आमच्या डॉक्टर धनंजय कैकर सरांनी कोविडच्या काळात त्याचं महत्व अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्ट केलं होतं. नाकाचं खरं ऑल्फॅक्टरी सेंटर आतमध्ये, डोळ्याचं ऑप्टिक सेंटर आतमध्ये, कानाचं ऑडिटरी सेंटर आतमध्ये. काय तुमचा डोळा जो आहे, तुमची ज्योती जी आहे, ती ज्योती विझायची शक्यता कोणामुळे? कुठली ज्योती पाण्याने विझते किंवा वाऱ्याने विझते. तुमच्या डोळ्यावर जर कफाचा लेअर आला तर ती ज्योती विझली म्हणून समजा. पावडर, वज्रदंती नावच बघा, वज्रदंती, वज्रासारखे दात ज्याच्यामुळे होतात, ती ज्यांना गार पाणी चालतं सोसतं अशा लोकांनी शक्यतो गार पाण्याने आंघोळ केली तर त्याचे फायदे खूप आहेत. बर, निर्मल अंबर धारणम एक मराठीत म्हण आहे बघा, की 2-3 वेळा जेवतो तो रोगी, 2 वेळा जेवतो तो भोगी, आणि 1 वेळा जेवतो तो योगी, असं म्हटलेलं आहे. धर्मार्थ काम मोक्षानाम आरोग्यम मूलम उत्तमम रोगास्तस्य अपरार्थः श्रेयसो जीवितस्य. हॅलो, नमस्कार, वेलकम टू इनोटॉक्स. इनोटॉक्सचा पहिला एपिसोड जो आपण केला होता तो डॉक्टर वैभव मेहता यांच्याबरोबर केला होता, आणि आयुर्वेद बद्दल होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. तो एपिसोड झाल्यानंतर तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद दिलात आणि त्याच्यामध्ये सांगितलं की सगळेच जण विचारत होते की डॉक्टर मेहता परत कधी येणार. तर आजचा हा एपिसोड आम्ही डॉक्टर मेहतांबरोबर करतोय. इंट्रोडक्शन देण्याची कदाचित आज काही गरजच नाही, त्यामुळे डायरेक्टलीच पॉडकास्टला सुरू करूयात. डॉक्टर मेहता, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. नमस्कार डॉक्टर मेहता. पहिला एपिसोड खूपच छान झाला, धन्यवाद. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काही विषय सुचवलेत सुद्धा फॉलोअप एपिसोडसाठी. जसं तुम्ही डॉक्टर आम्हाला पेशंट्सना फॉलोअप साठी बोलवता ना, तसं आम्ही तुम्हाला आज फॉलोअप साठी बोलवलंय. तर फॉलोअप एपिसोडचा विषय काय, कशावरती डिस्कशन करूयात आज? मला असं वाटतं की आपण पहिला एपिसोड केला त्यावेळी आयुर्वेदाचं उद्दिष्ट सांगितलं होतं. हो, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, बरोबर, आणि आतुरस्य विकार प्रशमनम च. बरोबर. त्यातला पहिला भाग जो होता तर स्वस्थांचं स्वास्थ्य रक्षण कसं करता येईल याच्यावरती आयुर्वेदाने विशेष भर दिलाय, ज्याला प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्ट ऑफ आयुर्वेद असं म्हणतात. त्यामुळे स्वस्थांचं स्वास्थ्य रक्षण करण्याच्या दृष्टीने उपयोगी पडणारी आयुर्वेदाची बलस्थान असणारी जर गोष्ट काय असेल तर ती आयुर्वेदाची दिनचर्या आहे. दिनचर्या म्हणजे त्याचा डायरेक्ट ट्रान्सलेशन इंटू इंग्लिश लँग्वेज म्हणजे डेली रुटीन. आणि डेली रुटीन वरती अनेक लोकांनी अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणजे समजा तुम्ही रॉबिन शर्मा सारख्या मोठ्या मोटिवेशनल स्पीकरकडे गेलात तर तो म्हणतो द 5 AM क्लब, लवकर उठा. दिनचर्येमध्ये बघितलं तर डेली रुटीन फॉर अ हेल्दी लाईफ असं आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे. आणि हा विषय खरंच खूप छान आहे. तुम्ही पहिल्या एपिसोडमध्ये दिनचर्ये बाबतीत थोडंसं आम्हाला सांगितलं पण होतं. तर कशी सुरुवात करूयात मग? तुम्ही आयुर्वेदाच्या शिक्षणामध्ये अनेक संहिता वाचल्या असतील, ज्या अनेक ऋषींनी लिहून ठेवलेल्या आहेत, अनेक आचार्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत, तर त्याबद्दल आम्हाला सांगाल का? हो. आता आपण दिनचर्येची सुरुवात करताना ही पार्श्वभूमी समजून घेणं खूप गरजेचं आहे, म्हणून अगदी थोडक्यात सांगतो. एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेद हा अष्टांग आयुर्वेद म्हणून आला हे माहित पाहिजे. आयुर्वेदाची 8 अंग आहेत. डिपार्टमेंट्स ऑफ आयुर्वेदा असं याला म्हणता येईल. पहिलं डिपार्टमेंट आहे काय म्हणजे मेडिसिन. ओके. दुसरं डिपार्टमेंट आहे बाल म्हणजे पिडियाट्रिक्स म्हणजे बालरोग.
ग्रह असा पुढचं डिपार्टमेंट, म्हणजे ग्रहबाधा किंवा कुठल्याही प्रकारची इन्फेक्शन्स होणार असं इन्फेक्शियस डिसिजेस असं म्हणता येईल. असं ऊर्ध्व भागातलं म्हणजे ज्याला शालाक्य किंवा ENT म्हणतात, कान नाक घसा असं. शल्य म्हणजे सर्जरी, जे आपण सर्जरी हे एक डिपार्टमेंट आलं. त्यानंतर आलं ते म्हणजे विषचिकित्सा किंवा दंष्ट्रा असं म्हटलंय त्याला. आणि जरा नावाचा एक प्रकार म्हणजे जेरेट्रिक मेडिसिन, म्हणजे म्हाताऱ्या माणसांच्या आजाराविषयी विचार करणारं की म्हाताऱ्या माणसांच्या काळजीविषयी विचार करणारे जेरेट्रिक मेडिसिन. आणि शेवटचं आलं म्हणजे वाजीकरण म्हणजे अफ्रोडिझियाक मेडिसिन. अशा रिलेटेड अशी 8 अंग आली. आता ही सगळी अंग जी आहेत ती वेगळी डिपार्टमेंट जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथकारांनी त्यांच्या त्या विषयात असणाऱ्या हातखंड्यानुसार कौशल्यानुसार लिहिली. त्यात चरक नावाचा पहिला ऋषी येतो, जो फादर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन म्हटला जातो. आता हे चरक नाव कशावरून आलं तर आपण पहिल्या एपिसोडमध्ये चर्चा केली, तुम्हाला आठवत असेल, पिंड ब्रह्मांड न्याय. हो, जे ब्रह्मांडात घडतं ते पिंडात घडतं. व्हॉट इज इन द युनिव्हर्स और व्हॉट इज इन द नेचर, सेम रिप्लिका इज अ ह्युमन बॉडी. आता ह्या तत्वाचा अंगीकार करणारा आणि त्याच्याविषयीचा सतत ऑब्झर्वेशनल सायन्स म्हणून पाहणारा माणूस म्हणजे चरक. चरती चरका, जो सतत फिरायचा, जो सतत भ्रमण करायचा आणि भ्रमण करून सृष्टीचं ऑब्झर्वेशन करायचा, निरीक्षण करायचा आणि स्वतःची काही नोंदी मांडून त्यानुसार त्या पद्धतीच्या गोष्टी आयुर्वेदामध्ये इन्कॉर्पोरेट करायचा, असा तो चरक. म्हणून चरकाचार्य हे पहिली ऋषी आणि चरक संहिता लिहिली. 2 नंबरची जी गोष्ट ती सुश्रुत संहिता, म्हणजे ज्या सुश्रुत, जो चांगलं ऐकायचा आणि चांगलं बघून चांगल्या प्रकारची शल्यकर्म ऑपरेशन्स करायचा, तो सुश्रुत. सुश्रुत संहिता, सर्जरीचा फादर ऑफ सर्जरी, आयुर्वेदिक सर्जरी. तिसरं जे आहे ते वाघवट. नावातच आलंय की ज्याचं बोलण्यावरती नियंत्रण, त्यामुळे ज्यांनी मुखोद्गत होतील अशा प्रकारचे श्लोक विद्यार्थ्यांना किंवा वैद्यांना सहज समजतील, मुखोद्गत होतील, पाठ होतील अशा स्वरूपाची मांडणी ज्यांनी केली तो वाघभट. मग यांना बृहत्त्रयी म्हणतात. 3 जण आहेत म्हणून हे 3 आयुर्वेद शास्त्रातली खूप मोठी नावं म्हणून यांना बृहत्त्रयी असं म्हणतात. आणि इतर 3 जे आहेत ते लघुत्रयी अशा स्वरूपात, शारंधर, भावप्रकाश आणि माधव निदान असे लघुत्रयी, म्हणजे यांच्या सारखंच काम करणारे परंतु तुलनात्मक यांना फॉलो करणारे म्हणून अशा स्वरूपात आलं. तर ह्या संहिता आहेत आणि अशा अजून खूप साऱ्या संहिता आहेत ज्याच्यामध्ये ही 8 अंग विस्तारितरित्या सांगितलेली आहेत. ओके. तर ह्या सगळ्या संहितांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला आयुर्वेद शास्त्रामध्ये जे काही सांगितलंय त्याचं विचारमंथन करता येतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे की या सगळ्यांनी कुठलीही प्रकारची सुरुवात करताना, संहितेची सुरुवात करताना पहिलं प्राधान्य दिनचर्येला दिलंय. पण खरंच इतकं महत्व आहे का दिनचर्या? आणि दिनचर्या हाऊ इम्पॉर्टंट किंवा डज इट प्ले अ रोल इन आवर डेली लाईफ? आता अजून एक गोष्ट या निमित्तानं सांगू इच्छितो की प्रत्येक माणसाला आयुष्य जगताना 3 प्रकारच्या इच्छा कायम असतात. 3 इच्छांसाठी माणूस जगतो. पहिली इच्छा प्राणेषणा, एषणा असं म्हटले त्याला. एषणा म्हणजे इच्छा. पहिली प्राणेषणा म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या जीवाची इच्छा असते, आपल्याला जगायला मिळावं, आपला जीव टिकून राहावा, ही पहिली प्रत्येकाची इच्छा. सर्व्हायव्हल. दुसरी, जर सर्व्हाइव्ह झालं तर सर्व्हाइव्ह चांगलं होण्यासाठी, चांगलं आयुष्य जगण्यासाठी लागतो पैसा. बरोबर. म्हणून दुसरी इच्छा आहे धनयशना. बरोबर. म्हणजे पैशाची इच्छा असणं, जवळ जगण्या इतपत तरी पैसा असावा. मग त्यानुसार प्रत्येक व्यक्तीची जगण्याची जी लाईफस्टाईल आहे त्यानुसार लक्झरी लाईफ लागणार असेल तर जरा जास्त पैसा मिळवावा अशी इच्छा असणार. मग ती धनयशना दुसरी इच्छा. म्हणजे कुठलाही व्यवहार करायचा असेल, काही करायचं असेल तर सगळं म्हणता येतं की सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग नाही आणता येत. तसं ते धनयशना ही दुसरी इच्छा आहे. आणि एकदा का चांगला प्राण टिकून राहिला, चांगली तब्येत राहिली, चांगला पैसा कमवला, चांगल्या लोकांमध्ये नाव झालं, चांगली प्रतिष्ठा झाली, चांगला व्यवसाय केला, हे सगळं केल्यानंतर माणसाला असं वाटतं एक विशिष्ट तृप्त जीवन जगलो बाबा. आता काय पाहिजे तर परलोकेशना, मोक्ष मिळायला पाहिजे, ही पुढची इच्छा असते. बरोबर. हा स्पिरिच्युअल बेस आहे खरं तर. करेक्ट. आता मुद्दा असा आहे की आयुर्वेदामधली ही डिस्कशनची स्टोरी फार भारी आहे खरं तर. कधी कधी आपण या विषयावर बोलूयात. परलोकेशना म्हणजे परलोकाची इच्छा असणं. इहलोक आणि परलोक. इहलोक आणि परलोक. इहलोकात तर 2 गोष्टी आहेत, प्राणेषणा, धनेषणा. तर लोक विचारतात की परलोक किंवा पुनर्भव किंवा पुनर्जन्म असतो काय?
तर याची फार सुंदर स्टोरी शास्त्रामध्ये दिलेली. तिचा आता आपला विषय नाहीये, पण प्राणयशना धनयशना बाळगणाऱ्या लोकांना चांगलं जीवन जगल्यानंतर, चांगल्या पद्धतीने आयुष्य घालवल्यानंतर, व्यतीत केल्यानंतर पुढची इच्छा असते की ती पण इच्छा पूर्ण होते. बाबा कदाचित परत जर जन्म मिळायचा असेल आणि मी जर या जन्मामध्ये चांगलं कर्म केलं असेल तर पुढच्या जन्मात कधीतरी माझा पुनर्जन्म जर व्हायचा असेल तर मनुष्याच्याच रूपात होऊ देत. बरोबर. अशी एक इच्छा व्यक्ती करतो. आणि म्हणून ह्या इच्छा जर पूर्ण करायच्या असतील, प्राणयशना जर पूर्ण करायची असेल तर पहिली दिनचर्या येते. दिनचर्येशिवाय ती प्राणयशना पूर्ण होत नाही. कारण आपण मागच्या एपिसोडमध्ये स्वस्थाची इच्छा एक व्याख्या बघितली ती मुद्दाम इथं सांगतो, काही लोकांना ती रिपीट होईल. ती व्याख्या कशी आहे? समदोष हा, ज्यांचे दोष सम आहेत, तिन्ही दोष वात पित्त कफ दोष सम आहेत. समाग्निश्च, ज्यांचे 13चे 13 अग्नी सम आहेत. नुसतं 18 अग्नी नाही, आपण मागच्याला बघितले. बरोबर. समदोष हा समाग्निश्च. समधातू मलक्रिया, ज्यांच्या धातू म्हणजे 7 धातू, ज्यांचे मल जे 3 मल आहेत ते, ह्या त्यांच्या क्रिया सम आहेत. त्याच्या पुढची व्याख्या फार महत्वाची आणि जे खरं तर सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. प्रसन्न आत्मेंद्रिय मन हा स्वस्थ इत्याभिधीयते. बरोबर. नुसतं एवढं असून उपयोग नाही. ज्यांचं आत्मा, इंद्रिय आणि मन हे प्रसन्न आहे अशा लोकांना स्वस्थ म्हणावं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर टू अचीव्ह हार्मनी इन द माइंड, बॉडी अँड द सोल, सो दॅट यू कॅन लिव्ह अ हायली फुलफिल्ड लाईफ. ऍब्सोल्यूट. नॉट ओनली हिअर बट परहॅप्स ऑल्सो आफ्टर युअर गॉन. कारण की तुम्ही इहलोक आणि परलोक म्हणलात. आणि ह्याच्या सगळ्यासाठी दिनचर्या किंवा डेली रुटीन फार महत्वाचं. अत्यंत. पण मग सांगा ना, तरी अजून कळलं नाही की दिनचर्या म्हणजे काय. थोडं अजून विस्ताराने सांगतो. आता खरं सांगायचं झालं तर आयुर्वेद शास्त्राचा बेस एकदा समजून घेतला की 3 दोष जे आहेत ना, वात, पित्त आणि कफ, तर ह्या वात, पित्त, कफाला शरीरात काम करण्याची एक विशिष्ट वेळ आहे. ओके. हे 3 दोष ते वयो अहोरात्री भुक्ताराम ते अंत मध्याधिका क्रमात असं सूत्र आहे. ओके. वय, अहोरात्र आणि भुक्त, अंत मध्य आदी क्रमात हे शरीरामध्ये येतात. ओके. म्हणजे थोडं स्पष्ट करतो म्हणजे कळेल. तर वयो अहोरात्री भुक्तानाम याच्यामध्ये अहोरात्रामध्ये सकाळी 6 ते 10 हा 4 तासाचा वेळ कफाचा आहे. ओके. त्यानंतर सकाळी 10 ते 2 हा वेळ पित्ताचा आहे. ओके. दुपारी 2 ते संध्याकाळी 6 हा वाताचा आहे. ओके. ते अंत मध्याधिका क्रमात या न्यायानुसार. परत एकदा संध्याकाळ सुरू झाली की संध्याकाळी 6 ते 10 कफाचा आहे. ओके. रात्री 10 ते 2 पित्ताचा आहे. आणि सकाळी 2 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा वाताचा काळ आहे. म्हणजे 4-4 तासाचे हे सेगमेंट्स आहेत ऑलमोस्ट. आणि 4 तासामध्ये कफ, 4 तास पित्त, 4 तास वात, आणि मग परत सुरू होतं. असंच चक्र आहे. मॉडर्न सायन्स मध्ये आपण सर्कॅडियन रिदम विषयी म्हणतात, ऐकतो आपण त्याविषयी बोलूयात नंतर. हो. आयुर्वेदातला सर्कॅडियन रिदम थोडा ब्रॉडर आहे. बरं. असं माझं मत आहे. तर हे जे दोषांच्या शरीरात येण्याची आणि काम करण्याची जी वेळ आहे, ह्याला काहीतरी एक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्व आहे. आणि दिनचर्येचा बराचसा बेस याच्यावरती आहे. पण एक विचारू का, आता तुम्ही कफ, पित्त आणि वाताची वेळ वेगवेगळी सांगितली आणि ती तुमच्या शरीरामध्ये येते असं, कारण की तुम्ही म्हणला जे व्हॉट एव्हर इज देअर इन द कॉस्मॉस इज देअर इन द बॉडी. तर मग वाताची जेव्हा वेळ असते, आपण असं म्हणू की पहाटेची वेळ जी असते ती वाताची असते, तर त्या वाताच्या वेळेला असं बॉडीमध्ये काय होतं? असे काही कॅन वी आयडेंटिफाय की ही वाताची वेळ आहे, ही कफाची वेळ आहे, ही पित्ताची वेळ आहे, ते कसं काय आयडेंटिफाय करायचं? आता एक गोष्ट कशी आहे की साधारणतः अगदीच तुम्ही आता वाताविषयी बोला म्हणून वाताला धरून सांगतो की सकाळी 2 ते 6 ही जी वेळ आहे ना, या वेळेत वात हा शरीरामध्ये सगळ्यात जास्त कार्यकारी असतो असं सांगितले. तर तुम्ही बघाल तर मलविसर्जनाची संवेदना निर्माण होणे, काय रात्रीचं जेवण पचल्याची भावना होणे, काय झोप झाल्याचं फिलिंग येणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं निदर्शक असणारं काळ म्हणजे हा काळ आहे. म्हणूनच ब्राह्ममुहूर्त या वेळेत येतो. ब्राह्ममुहूर्ताची जी वेळ आहे ती या वाताच्याच काळातली आहे. बरोबर. आता हे काय आहे नक्की, तर ही वेळ अशी आहे की जी सांगते की तुमच्या शरीरामध्ये एकदा
तुम्ही उठल्यानंतर तुमच्या शरीरातला जो वायू आहे तो तुम्हाला शरीराच्या क्रिया करण्यासाठी उद्युक्त झाला आणि तुम्ही त्या जर क्रिया त्या क्रमाने केल्या तर तो तुम्हाला वायू मदत करतो सर्व गोष्टींसाठी. या दृष्टीची ही वेळ आहे. त्यानंतर येणारी सकाळी 6 ते 10 ही वेळ जी आहे ती कफाची वेळ आहे, की ज्या वेळेत तुम्ही शरीराचे शौच मार्जन आदी बाकीच्या गोष्टी करता. म्हणजे तुम्ही दात घासता किंवा तुम्ही तोंड धुता, ह्या सगळ्या गोष्टी जो कफ साठलाय तुमच्या शरीरात तो काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. त्यानंतर 10 ते 2 ही जी वेळ आहे ती पित्ताची, ज्या वेळेत तुम्ही खरा आहार घेता, कारण पचनासाठी पित्त आलेलं असतं. बरोबर. तर या वेळा ज्या आहेत त्या शरीरामध्येच मुळात त्या दोषांसाठी काम करण्याच्या वेळ आहेत. ओके. आपण या सगळ्या गोष्टींबद्दल अजून पुढे बोलणारच आहोत. तुम्ही ब्रह्ममुहूर्त छेडलाच आहे. तर ब्रह्ममुहूर्त हा इतका महत्वाचा का आयुर्वेदामध्ये, आणि त्या ब्रह्ममुहूर्ताचं गूढ काय आहे? कारण की मी खूप ऐकलं होतं ब्रह्ममुहूर्त हा फार महत्वाचा, तो साधायचा असतो. हो. पण त्याचं साधक कसं बनावं मग? आता परत थोडं एका आपल्या मागच्या एपिसोडशी रिलेटेड गोष्टीकडे येतो, की जसं निसर्गामध्ये सूर्यशक्ती आहे, निसर्गामध्ये चंद्रशक्ती आहे, आणि जशी निसर्गामध्ये वायू शक्ती आहे, तसं सूर्यासारखी असणारी शरीरामधली पित्त नावाची शक्ती, बरोबर, चंद्रासारखी असणारी कफ नावाची शक्ती, वायूसारखी असणारी वात नावाची शक्ती, असं ते पिंड ब्रह्मांड यानुसार आहे. सकाळच्या 2 ते 6 या वेळेमध्ये जो वाताचा काळ सांगितलाय, त्यात ब्रह्ममुहूर्त जो सांगितलाय तो सूर्योदयापूर्वी साधारणतः 1.5 ते 2 तास अगोदर सांगितलाय. ओके. सूर्योदय होण्यापूर्वी 1.5 ते 2 तासाचा काळ आहे. ब्रह्म या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याचं कनेक्शन हे कुठल्या तरी दैवी गोष्टीशी आहे, ज्याचं कनेक्शन हे कुठंतरी परमात्म्याशी आहे, ज्याचं कनेक्शन हे कुठंतरी ज्ञान प्रक्रियेशी आहे किंवा आत्मतत्वाशी आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्त याचा अर्थ काय? तर ब्रह्ममुहूर्त याचा अर्थ ही अशी वेळ की ज्या वेळेमध्ये सकाळच्या वेळेत तुमचं कनेक्शन हे ब्रह्मतत्वाशी होण्यासाठी ही वेळ उपयोगी पडते. आणि म्हणून शास्त्रात असं दिले, ब्राह्म्यमुहूर्ते उत्तिष्ठेत, ब्राह्ममुहूर्तावर उठावं, स्वस्थो रक्षार्थम आयुष्य. स्वस्थ व्यक्तीला जर आपल्या आयुष्याचं रक्षण करायची इच्छा असेल तर अशा व्यक्तीने ब्रह्ममुहूर्तावर उठावं. पण साधारण मग तो ब्रह्ममुहूर्त ओळखायचा कसा? जसं आता 6 वाजता समजा जाग येत असेल, तर मग ब्रह्ममुहूर्त 6च्या किती आधी येतो असं? आता खरं तर कसं आहे की ब्रह्ममुहूर्त हा खरं तर सूर्योदयाच्या साधारण 1.5 ते 2 तास अगोदर येतो. तर ब्रह्ममुहूर्ताची खरी वेळ जी आहे ती 4:45 ते 5:30 या दरम्यानची. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर खरं तर ब्रह्ममुहूर्त हा म्हणाल तर 4च्या वेळेतलाच खरा तर. पण आजकाल ब्रह्ममुहूर्तावर लोक झोपतात, ब्रह्ममुहूर्तावर उठत नाहीत. शास्त्रात असं दिलंय की ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. बरोबर. पण मुळातच काळाचा महिमाच आता असा आहे की बरेच लोक हे उशिरापर्यंत जागतात, त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर उठणं हा प्रकार अनेक लोकांकडनं घडतच नाही. पण अगदीच सांगायचं झालं तर पूर्वपरंपरा काळापासून रात्री लवकर झोपणं आणि पहाटे लवकर उठणं अशा स्वरूपाचीच गोष्ट आपल्या पूर्वजांकडनं होत होती. जसजशी शास्त्रामध्ये विज्ञानामध्ये क्रांती होत गेली, अनेक प्रकारच्या विद्युत शक्तीचा शोध लागलाय, इलेक्ट्रिसिटी आली, तसं लोकांच्या मध्ये ओव्हरऑल लाईफस्टाईलमध्ये खूप सारे चेंजेस झाले. आणि त्यामुळे आजच्या काळामध्ये ब्राह्ममुहूर्त पाहणं आणि ब्राह्ममुहूर्तावर उठणं हे दुरापास्त झाल्यासारखे. बरोबर बरोबर. कधी कधी रात्री झोपल्यानंतर किंवा ब्रह्ममुहूर्ताच्या आधी वेळी अवेळी अशी जाग येते, जशी 2:30 वाजता जाग आली, 3 वाजता जाग आली, आणि मग बराच काळ झोप पण कदाचित येत नाही. पण तुम्ही म्हणताय ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. मग त्यावेळेला जेव्हा झोप पूर्णपणे झालेली नसते, जेव्हा रेस्टफुल स्लीप झालेली नसते, तरी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर उठावं का? आयुर्वेद काय सांगता याच्याबद्दल? आता ऍक्च्युली खरं तर असं आहे की खरं सांगायचं झालं तर रात्रीच्या निद्रेमध्ये अशा स्वरूपाच्या येणारे अडथळे जे आहेत ते अडथळे काय येतात याचा एक तर शोध घ्यायला पाहिजे. अनेक सारे इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर याच्यामध्ये राहतात. कॉमन काही फॅक्टर्स असतात. कॉमन फॅक्टर आजच्या काळातलं जर मला विचाराल सगळ्यात मोठा दाहक आणि ज्वलंत प्रश्न तो म्हणजे रात्री झोपताना मोबाईल बघणं.
किंवा अंधारा खोलीमध्ये उशिरापर्यंत बेडवरती पडून मोबाईल बघत राहणं, हा तुमच्या मेंदूत असणारं सेरोटॉनिन आणि मेलाटॉनिन हे जे तुम्हाला झोप आणण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, मूड चांगले राहण्यासाठी मदत करणारे केमिकल्स आहेत, हे बिघडायला हे रात्रीच्या वेळेत मोबाईलचा वापर करणं हे सगळ्यात मोठं कारण आहे. स्ट्रेस हे सगळ्यात मोठं कारण आहे. उशिरा खाल्लं जाणं हे कारण आहे. कारण अन्न जर पचलं नाही काय आणि उशिरा खाल्लं गेलं तर तुलनात्मक हे तुमच्या शरीरातली जी सायकल आहे झोपेची, त्याला आपण स्लीप अवेक सायकल म्हणतो, ती डिस्टर्ब होते. बरोबर. आणि त्यामुळं आपण ही कारण शोधली पाहिजेत की रात्री जाग काय येते. आणि तसं असेल तर ब्राह्ममुहूर्त साधणं इतकं सोपं नाही किंवा ते साधून सुद्धा फार उपयोग होईल असं नाही. कारण शास्त्र काय सांगतं ते सांगतो. शास्त्रकर्त्यांना या गोष्टीची कल्पना असावी कदाचित. त्यांनी काय लिहिलंय, ब्राह्मीमुहूर्ती उत्तिष्ठेत जीर्ण अजीर्ण निरूपयन. तुमचं अन्न पचलंय की नाही याचं निरूपण करा आणि ते निरूपण करून ते पचलं असेल तरच उठा, नाही तर उठू नका. तुम्हाला त्या ब्राह्ममुहूर्ताचा फायदाच नाहीये. म्हणून बळजबरी करून उठणं ही अपेक्षा नाही. म्हणजे पोटामधलं अन्न पचन झालं असेल तर तुम्हाला कदाचित वेळी जाग येणार नाही. रात्री ब्लू स्क्रीन बघितली नाही मोबाईलची तर सुद्धा अवेळी जाग येणार नाही आणि ब्रह्ममुहूर्त साधू शकू. अगदी. पण असं आपण आता अज्युम करूयात की स्लीप रेस्टफुल होती, अन्न पचलंय आणि ब्रह्ममुहूर्त आलाय. मग ब्रह्ममुहूर्तावरती जाग आली की पहिले काय करावं? खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर ब्रह्ममुहूर्तावर जाग आल्यानंतर ज्या ब्रह्माने तुम्हाला उठवलं ना त्याचे पहिल्यांदा आभार माना. म्हणजे सुरुवात आपली दिवसाची आहे ना ती कृतज्ञतेपासून व्हायला पाहिजे. ज्या शक्तीने तुम्हाला आज उठवलंय, ज्या शक्तीने तुम्हाला आजचा दिवस दाखवलाय त्याच्याविषयी कृतज्ञ राहा पहिलं. आणि पहिल्यांदा नमस्कार करून काय म्हणायला हवं, कराग्रे वसती लक्ष्मी, कर मध्ये तू सरस्वती, कर मुले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. म्हणजे तुम्ही या सुरुवात करताना जर अशा प्रकारच्या कृतज्ञतेच्या भावाने सुरुवात केली आणि ते प्रभात समयी जर या लक्ष्मी देवतेला, या श्लोकाचा अर्थ सांगाल? हा अगदी सांगतो ना. श्लोक काय सांगितलंय बघा. श्लोक कसा आहे, कराग्रे वसते लक्ष्मी. तर कराग्रे वसते याचा अर्थ काय, तुमचा पाम आहे, तुमचा तळ आहे. कराग्रे म्हणजे बोटांवरती, कराग्रे वसते लक्ष्मी, तुमच्या या बोटांमध्ये लक्ष्मीचा वास आहे. करमध्ये सरस्वती, तुमच्या मध्य तलावरती सरस्वतीचा वास आहे. आणि करमुले तो गोविंदा, कृष्णाचा वास तुमच्या करमुलाशी आहे, म्हणजे मनगडाशी आहे. आता ह्या गोष्टी काय सांगतात, प्रभाते कर दर्शनम, सकाळी ह्या कराचं दर्शन का करा, तर कर्तृत्व घडवणारे तुमचे हात आहेत. तर तुम्हाला कर्तृत्व घडवताना गरज कुणाची आहे, त्या लक्ष्मीची आहे. तर ती लक्ष्मी मिळण्यासाठी, ती लक्ष्मी तुम्हाला कष्टाने प्राप्त होणार आहे, त्यासाठी तुम्ही तुमचे कर वापरायचे. म्हणून तिला नमस्कार करा. बुद्धीची देवता सरस्वती आहे, तर तुमची बुद्धी चांगली चालावी, चांगल्या कर्मासाठी चालावी, त्या सरस्वतीची आठवण करा. करमुले तू गोविंदा, आणि हा कृष्ण जो आहे, हा कृष्ण देव तुम्हाला या सगळ्या कार्यासाठी मदत करणार आहे. जो सांगतो कर्मण देवाधिकार असते मा फलेषु कदाचन, असं सांगणार तो कृष्ण आहे. त्याचं तुम्ही स्मरण करा. हे जर स्मरण केलं तर ही कृतज्ञता भाव समर्पित होईल, तुमच्या दिवसाची सुरुवात होईल. म्हणजे पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. मध्ये मध्ये मी हा पॅरलल कदाचित आणीन, पण आजकाल युट्यूबवरती बघितलं किंवा कुठेही बघितलं तर इम्पॉर्टन्स ऑफ ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता ही व्यक्त करणं, याला प्रचंड जास्ती महत्व दिलेलं आहे. आणि कदाचित त्याचे डॉक्युमेंटेशन म्हणजे आपल्या आयुर्वेदिक संहितेमध्ये पण ऑलरेडी झालेलं आहे. म्हणूनच हा श्लोक तिथे अगदी सांगितलात. अगदी. मग जाग आली, श्लोक म्हणलात, नेक्स्ट काय करावं? खरं तर आता परत असं आहे की हा मंत्र जसा आहे तसं मी असं म्हणेन की गायत्री मंत्र, ओम नमः शिवाय अशा स्वरूपाचा मंत्र, अशा स्वरूपाच्या अनेक मंत्रांचं उच्चारण हे आपण सकाळच्या वेळेत करू शकतो. कारण मंत्रांच्या मध्ये जी ताकद आहे साधारणतः सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची, तर त्यामुळे मला असं वाटतं की ब्राह्ममुहूर्तावरती या मंत्रांचं उच्चारण करणं, त्यानंतर चिंतन करणं, मनन करणं, या गोष्टींसाठी हा वेळ आपण घालवणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या वेळेमध्ये जे अनेक लोकांना उठल्यानंतर मोबाईलला कधी एकदा हात लावतोय असं होतं, तर तो प्रयत्नपूर्वक त्यापासून बाजूला राहावं. म्हणजे खरं तर सकाळी उठल्यानंतर मोबाईलला
किमान तास दीड तास तरी हात लागला नाही पाहिजे. अदरवाईज ही सगळी जी एक सकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी चॅनलाइज होते आणि माणसाला त्याचं ऍडिक्शन होतं. बरोबर. मग माणसाला एकदा सवय लागली की आपल्याला कुठले रिप्लाय आलेत, काय आपण जे काही काल हे टाकले त्याला काय उत्तर आली, लाईक्स किती आले, बरोबर, काय अशा स्वरूपाची एक माणसाची हे तयार होते, जडणघडण तयार होते. आणि म्हणून मला असं वाटतं की सकाळचा ब्राह्ममुहूर्त जो आहे ना तो चांगल्या सकारात्मक ऊर्जेसाठी वापरला गेला पाहिजे. बरोबर. म्हणजे कनेक्टिंग विथ द सेल्फ आणि स्वतःचं स्वतःवरती काम करणं याच्यासाठी तो ब्रह्ममुहूर्त वापरला पाहिजे. आणि तुम्ही अतिशय खरा हा पॉइंट हा सांगितलात की जाग आल्या आल्यानं विचारांचा वेग, राहिलेल्या विचारांचा, आधीच्या दिवसांच्या विचारांचा वेग हा प्रचंड फास्ट, जसा एक ज्वलंत वोल्कॅनो बाहेर येईल तसा तो तितक्या जोराने येतो. आणि त्यामुळे होतं असं की जाग आल्या आल्या इमिजिएटली आपण उठतो आणि काहीतरी करायला जातो, म्हणजे ते काम पुढे कंटिन्यू करायला जातो. पण तिथे तुम्ही असं रेकमेंड करताय की ब्रह्ममुहूर्तामध्ये आयुर्वेदाने सांगितलंय की श्लोक म्हणा, पॉज, रिफ्लेक्ट. आणि तिथे तुम्ही म्हणताय की म्हणजे युअर सेइंग की तिथे त्या दिवशी तो दिवस चांगला जावा याच्यासाठी पॉझिटिव्ह इंटेन्शन सेट करणं किंवा त्या दिवसाचा संकल्प करण्यासाठी हा अतिशय परफेक्ट मुहूर्त आहे दिवसाचा. अगदी. तर मग अशा काही आम्हाला टिप्स सांगाल का, किंवा तुम्ही जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर तुमचे काही पर्सनल एक्सपिरियन्सेस आहेत का की त्यावेळेला इंटेन्शन सेटिंग किंवा त्यावेळेला काय करावं? खरं सांगायचं झालं तर जसं आयुर्वेद शास्त्राला आलो आणि ब्राह्ममुहूर्त किंवा त्याच्याशी रिलेटेड गोष्टींवरती वाचायला अभ्यास करायला सुरुवात केली तर माझ्या असं लक्षात आलं की या वेळेचा उपयोग हा सकारात्मक ऊर्जेसाठी तर आहेच, पण तुम्हाला आयुष्यात काही गोष्टी ज्या करायच्यात आणि त्यासाठी तुम्हाला एक वेगळी ऊर्जा पाहिजे, ती ऊर्जा मिळून त्या गोष्टी त्या पद्धतीने घडाव्यात असं ज्यावेळी वाटतं, बरोबर, त्यावेळी या ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी तुम्ही जर काही डिस्टंट रेखी सारख्या गोष्टी केल्या, ज्याला डिस्टंट रेखी असं म्हणता येईल. म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवातून एक सांगू इच्छितो की ब्राह्ममुहूर्तावर केलेल्या विचारानंतर जी सूर्यशक्ती जगभरात एकच आहे, त्या सूर्यशक्तीला जर तुम्ही नमस्कार केला आणि त्या सूर्यशक्तीला नमस्कार करून तुमच्या वांछित ज्या काही मनातल्या भावना किंवा संकल्प आहेत ते त्या सूर्यशक्तीला बोलून दाखवले तर ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतात, असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. मी माझ्या खरं तर रोजच्या ब्राह्ममुहूर्ताच्या काम वेळी ज्या गोष्टी करतो तर मला नेहमी असं वाटतं की त्याच्यामध्ये स्वार्थ बुद्धी परार्थीशू असं असलं पाहिजे. म्हणजे ती बुद्धी जी आहे ना ती परार्थीशू असली पाहिजे, तर तुमचा कुठलाही स्वार्थ असता कामा नये. तर मी नेहमी असा विचार करतो की ज्या लोकांनी मला आयुष्यामध्ये मदत केली आहे, ज्या लोकांनी मला आयुष्यात मार्गदर्शन केलंय, ज्यांच्यामुळे मी काही अंशी आयुष्यात पुढे जाऊ शकलो, अशा माझ्या जन्म देणाऱ्या आई वडिलांपासून, माझ्या पूर्वजांपासून, माझ्या आजी आजोबांपासून, लहानपणी माझ्या काही मित्रांच्या आई वडिलांनी किंवा अनेक लोकांनी, शेजारी पाजाऱ्यांनी मला मदत केली असेल, अशापासून ज्या शिक्षकांनी मला लहानपणी घडवलं, जे शिक्षक मला पुढे कॉलेजच्या वेळात पण मार्गदर्शन करायला होते, तेव्हापासून ते आतापर्यंत ज्या लोकांबरोबर मी माझ्या सोसायटीमध्ये राहतो, अशा अनेक लोकांना मी देवाला नमस्कार करून सांगतो की देवा या सगळ्या लोकांचं चांगलं होऊ देत, या सगळ्यांचं भलं होऊ देत. पण मी एका वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळं माझा एक दुसरा भाग त्यातला असा असतो की मी त्यावेळी ह्या सूर्यनारायणाला नमस्कार करतो आणि त्यावेळी ब्राह्ममुहूर्ताचा वापर करून मी सांगतो की ज्या गोष्टी माझ्याकडनं बऱ्या झाल्या नसतील, ज्या लोकांना मी बरं करू शकलो नसेल, तर देवा ती एनर्जी तू मला अजून दे की जेणेकरून या लोकांच्या ओव्हरऑल आजारांमध्ये, त्यांच्या शरीरामध्ये काहीतरी सकारात्मक बदल होईल आणि मला त्याचे परिणाम बघायला मिळतात. ग्रेट. म्हणजे मी अनेक वेळा असा विचार करतो की काही पेशंटना मी बरं नाही करू शकलो तर त्या पेशंटला काही अंशी बरं होण्याची प्रक्रिया तूच सुरू कर, पण त्यांना बरं वाटू देत. मला असं लक्षात येतं की तरी कितपत फायदा होतो नाही होतो हे संशोधनाचा विषय आहे, पण याचा मला नक्की फायदा होतो. बरोबर. कारण दिवसाची सुरुवात इतरांच्या भल्याने केली ह्याची एक सकारात्मकता माझ्या शरीरात तयार होते. ती ऑटोमॅटिकली एक इंटेन्सिटी, सकारात्मक ऊर्जा एक्झॅक्टली ती येत असावी. एक्झॅक्ट. या संबंधात ना दोन गोष्टी मी ऐकल्या होत्या आणि तुम्ही हे सांगत असताना, तुम्ही जी प्रॅक्टिस करता ते सांगत असताना दोन त्या एकदम गोष्टी समोर आल्या. एक म्हणजे मोहनजी फाउंडेशन म्हणून एक मोठं फाउंडेशन आहे, त्याचे संस्थापक किंवा गुरु म्हटलं तर मोहनजीच आहेत. आणि त्यांना ना त्यांचे काही मेडिटेशन्स आहेत ऑनलाईन आणि त्यांच्या एका मेडिटेशनचं नाव जे आहे ते आहे पॉवर ऑफ प्युरिटी. ओके. आणि पॉवर ऑफ प्युरिटी या मेडिटेशन मध्ये
त्यांचं गायडेड मेडिटेशन आहे, म्हणजे ते कोणी युट्यूबवर गेलं आणि पॉवर ऑफ प्युरिटी सर्च केलं तर ते मिळेल. तर त्याच्यामध्ये हा एक पार्ट नक्की आहे की जिथे ते म्हणतात की आपले गुरु, आपले आई वडील, ज्यांनी ज्यांनी आपल्याला या आयुष्यामध्ये मदत केली, या सगळ्यांचे आभार व्यक्त करणं आणि केअरिंग फॉर देअर हेल्थ अँड देअर पीस अँड देअर वेलबिंग ह्याच्यानी सुरुवात करावी. अगदी. आणि ते पण सांगतात की म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला कदाचित असं एखादं मेडिटेशन असेल तर हे करावं. मला एकदम ते आठवलं. असंच एका शास्त्रज्ञांनी एक पुस्तक लिहिले, मला त्यांचं शास्त्रज्ञाचं नाव नाही आठवत, पण त्या पुस्तकाचं नाव आहे मॉर्निंग मिरॅकल. तर त्या ह्याच्यामध्ये अशा स्वरूपाच्या काही गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की हा सकाळचा वेळ जो आहे दिनचर्येतला, जर तुम्ही जगत कल्याणाच्या साठी म्हणून वापरला तर तुम्ही स्वतःच्या कल्याणासाठी वेगळं काही करायची गरज पडत नाही. बरोबर. मग आपोआप तुमचं ते कल्याण होऊनच जातं. बरोबर. आणि म्हणून मला असं वाटतं की ती वेळ आपण अशा प्रकारच्या सकारात्मक ऊर्जेसाठी बरोबर वापरायला हवी. म्हणजे मेडिटेशन असो, इंटेन्शन सेटिंग असो, काही लोक आजकाल जर्नलिंग करतात, म्हणजे त्या दिवसाचे जो संकल्प आहे तो लिहून काढतात जेणेकरून तो दिवस चांगला जाईल. तर ग्रॅटिट्यूड आणि इंटेन्शन सेटिंग हे उठल्या उठल्या जागेला करावं, व्हायला हवं. त्याच्यानंतर काय करावं मग? ब्रीदिंग प्रॅक्टिसेस म्हणतात, प्राणायाम म्हणतात, त्याचा काही उपयोग होतो का? आता परत कसं आहे की शास्त्राच्या ह्याच्यानुसार जर सांगायचं झालं, मी मगाशीच म्हणलं तसं की 2 ते 6 ही वेळ जी सांगितली आहे ती वाताचा काळ आहे. हा शास्त्रामध्ये उल्लेख अशी आहे की या वेळेमध्ये एकदा ब्राह्ममुहूर्तावर तुम्ही उठलात की सर्व शरीर चिंता ज्या आहेत त्या सगळ्या सोडून द्या. आणि शौचविधी, महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्या शरीरामधले मलमूत्र जे आहेत त्यांचं विसर्जन व्हायला पाहिजे शरीरातनं. कारण शरीराच्या पचन व्यापारामध्ये तुम्ही आहार घेतल्यानंतर जे शरीरामध्ये मल तयार होत आहेत त्यामधले मल आणि मूत्र, तर हे बाहेर टाकण्याचा काळ जो आहे तो सकाळचा आहे. कारण वाताच त्याच्यावरती नियंत्रण आहे. बरोबर. मागच्या वेळेला तुम्हाला जर आठवत असेल, पहिल्या एपिसोडमध्ये आपण 5 प्रकारचे जे वायू सांगितले, प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान. त्यातला अपान नावाचा जो वायू आहे त्याचं मुळातच या मलनिष्क्रमणावरती नियंत्रण आहे. ओके. त्यामुळे मलनिष्क्रमण करण्याचं अपानाचं जे काम आहे ते पहाटेच्या वेळेत सांगितलेलं आहे. एकदा का मलनिष्क्रमण झालं आणि तो अपान मोकळा झाला की मग तुमची प्राणाची कक्षा जी आहे ती मोकळी होते. मूलाधार चक्राच्या ठिकाणी अपान आहे आणि तो मूलाधार चक्र जे त्याच्या नियंत्रणाखालीच आपलं मल आणि मूत्र आहे. आणि आपली विचारशक्ती, आपली आज्ञाशक्ती किंवा आपलं एकाग्रता हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. त्यामुळे जोपर्यंत तुमचा अपान मोकळा होत नाही, तुमचं मलमूत्र विसर्जन होत नाही, तोपर्यंत तुमची प्राणकक्षा ही चांगली होत नाही. प्राणकक्षा म्हणजे इथे आपण थिंकिंग पॉवर असं म्हणू शकतो, असं म्हणता येईल. कारण प्राणकक्षा म्हणजे आपल्या मस्तिष्क, मेंदू या ठिकाणी चालणारा जो काही व्यापार आहे तो प्राणकक्षेमध्ये येतो. त्यामुळे ती कक्षा जी आहे ती जर चांगली घडायची असेल तर पहिल्यांदा आपली अपान कक्षा ही प्राकृत आणि सुरळीत चालली पाहिजे. पण याच्याही आधी म्हणजे असं म्हणतात की मलमूत्र विसर्जन किंवा इव्हॅक्युएटिंग बॉवेल्स याच्या आधी पाणी प्यावं किंवा चहा प्यावा किंवा कॉफी प्यावा किंवा गरम पाणी प्यावं. काही जण म्हणतात काढा प्यावा. तर ते पिऊन मग जावं इव्हॅक्युएट करायला का? खरं सांगायचं झालं तर शास्त्राच्या आदर्श तत्वानुसार खरं तर सकाळी उठल्यानंतर तुमच्या तोंडामध्ये आलेली जी लाळ आहे, ज्याला आयुर्वेद बोधक कफ म्हणतो, बोधक कफ, बोधन करून देणारा कफ, तर तो तुम्ही खरं तर शक्य तेवढा पोटात घेतला पाहिजे. आता याला मायक्रोबायोम असं म्हटलं जातं, मायक्रोबायोटा, की जो तुमच्या पोटात जर गेला तर तो मायक्रोबायोटा तुम्हाला एकतर ओव्हरऑल पोटाच्या गट हेल्थसाठी उपयोगी पडतो. त्यामुळे शक्यतो सकाळी तुम्ही शक्य तेवढी लाळ तोंडात फिरून ते तुम्हाला जितकं गिळता येईल तेवढं बघावं. त्याच्यानंतर तुम्ही उषपान करावं असं शास्त्रात आहे. उषपान याचा अर्थ ल्यूकवॉर्म वॉटर, कोमटसर गरम पाणी, तर ते प्यावं. अर्थातच कसं आहे की काही लोकांना एक तांब्यावर पाणी पिण्याची सवय असते, तर शास्त्रामध्ये हा आदेश नाहीये. ते अत्यंबू पाण्यात येतं, म्हणजे खूप पाणी पिण्यामध्ये ते येतं. तर खरं सांगायचं झालं तर एक फुलपात्रभर किंवा साधारणतः 100 ते 150 ml अशा स्वरूपाचं अगदी कोमटसर पाणी हे सकाळी पिलं तर ते जास्त चांगलं. त्याच्याने काय होतं खरं तर? अशा ह्याच्यामुळं एकतर तुमचा हा जो कफ आहे तोंडातला हा पोटात जायला मदत होते. त्यानंतर आतड्यांची हालचाल चांगली व्हायला मदत होते. पोटातला जो वायू आहे तो सरायला मदत होते.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोटाला एक हलकेपणा येतो, बर, जे जडत्व असतं पोटाचं बरोबर, ते निघून जातं. आता गोष्ट कशी आहे की बरेच लोक हे स्वतः सवय लावून चहा किंवा कॉफी पिल्यानंतरच मलवेग येईल हो, अशा स्वरूपाचं हे करतात. शास्त्रामध्ये खरं तर किंवा काही लोकांना अगदी सांगायचं झालं तर तंबाखू पण खायची सवय असते. तंबाखू खाल्ल्याशिवाय मलवेगच येत नाही. बर, पण हे बॉडी क्लॉक लोकांनी तयार केलेलं असतं खरं तर. शास्त्रामध्ये चहा कॉफी किंवा अशा स्वरूपाचं तंबाखू खाऊन मलविसर्जनाचा कॉल यावा अशी शास्त्राला अभिप्रेत गोष्ट नाही. बरोबर. पण चहा कॉफी म्हणल्यावर चहा कॉफी सुद्धा थोडस गरम पाणीच झालं ना. हो. म्हणजे ते चहा किंवा ते जे कॅफेन असतं हो. तो कॉन्टेंट नसून तुम्ही म्हणता तसं उषक पान म्हणजे वॉर्म वॉटरचाच तो जास्ती फायदा होत अगदी असा. अगदी. कारण काय माहितीये का, सगळ्यात महत्वाची म्हणजे चहा मधलं टॅनिक ऍसिड असू देत किंवा कॉफी मधलं कॅफेन असू देत, यांचे रिकाम्या पोटी सुद्धा पोटावरती काही दुष्परिणाम आहेतच. त्यामुळं अपेक्षाच अशी नाहीये की अशा स्वरूपाचं काहीतरी घेतलं जावं. पण मग चहा कॉफी समजा नाही, पण उषक पान करायचं असेल तर त्याच्यामध्ये काही आपल्याला घरी असलेल्या गोष्टी घालू शकतो का? घेऊ शकतो, ज्याच्याने अर्थात ते परत प्रकृतीनुसार आहे. बर. म्हणजे काय असतं माहिती का की बऱ्याच वेळा रॅन्डमली लोक लिंबू कोमट पाणी पितात. सगळ्यात प्रचलित गोष्ट आहे की आजकाल सगळ्यात जास्त लोक जिऱ्याचं पाणी पितात, किंवा बऱ्याच वेळा लोक या प्रकारामध्ये दालचिनी मिरं अशा स्वरूपाच्या गोष्टी घालून ते पितात. तर खरं तर चालणार आहे, फक्त तुमच्या प्रकृतीला ते योग्य आहे की नाही हे बघावं. कारण काही वेळा काय असतं की अनेक लोकांना पित्ताचे आजार असतात आणि ती पित्ताची प्रकृती असते आणि ते मात्र रुटीनली हे घेत असतात आणि बरोबरीने पित्ताच्या गोळ्या पण खात असतात. बरोबर. आणि हिस्ट्री घेतल्यानंतर मग आमच्याकडे हिस्ट्री घेणं हा एक प्रकार असतो. हिस्ट्री घेतल्यानंतर कळतं की तुम्ही सांगितलं होतं तर हे सकाळी हे काही पिलं की त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम येतोय. त्यामुळं मला असं वाटतं की उषपान हे तसं म्हणाल तर सर्वांना चालणार. त्यात सुद्धा अगदी उकळतं पाणी काही लोक पितात, जे कफ प्रकृतीला एक वेळ चालून जातं, पण पित्तवात प्रकृतीला ते चालत नाही. त्यामुळे परत असंच आहे की ते उष्णोदक पान, ल्यूक वॉर्म वॉटर अशा अपेक्षा आहे. म्हणजे जिभेला फारसं गरम लागणार नाही, कोमटसर असेल अशा स्वरूपाचं पाणी अपेक्षित आहे. बाकी कुठल्याही प्रकारचं पाणी प्यायचं असेल तर तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि आपली प्रकृती जाणून घ्यावी आणि त्यानुसार करावा, हे कधीही श्रेयस्कर. बरोबर. मग उषक पान झालं. आता आपण म्हणूयात परसागड. हो. माझी आजी परसागड म्हणायची म्हणून एकदम लक्षात आलं. मग परसागडावर गेलो. मग तिथे काही नियम आहेत का? आता गंमत बघा कशी आहे की परसाकड हा शब्द तुम्ही फार भारी शब्द काढलात. कारण ते त्याचं पण सांगतो. ते परसाकड असा शब्द असा आहे की पूर्वी अशा प्रकारे मलविसर्जनाला बाहेर जायला लागायचं काय. त्यामुळं परसाकड हा शब्द जो आला तो काही अंतर चालून गेल्यानंतर मलविसर्जन करणं, म्हणून ते परसाकड असा शब्द आला. आपल्या आत्ताच्या काळाचं दुर्दैव काय माहितीये, मी कुठेतरी हे वाचलं होतं, मला ते खूप भावलं म्हणून तुम्हाला सांगतो मी, की आजकाल आजार का वाढले असं उत्तर एक जणांनी दिलं. तर त्यांनी सांगितलं की पूर्वी लोक घरात जेवण करायचे, बाहेर अजिबात जायचे, हॉटेलच नव्हती, पण मलविसर्जनाला लांब जायचे. आजकाल लोक बाहेर जास्त खातात आणि घरातच मलविसर्जन करतात. एक रिसर्च झाला होता डॉक्टर की म्हणजे ही किती महत्वाची फिलॉसॉफी आहे त्याच्यावरून असं लक्षात येतं की डोर नॉब्स जे असतात की नाही, हॉटेलमध्ये असो घरी असो, त्या डोर नॉब्सवर समजा तुम्ही बॅक्टेरियल कल्चर घेतलं तर त्याच्यावरती मॅक्सिमम बॅक्टेरिया तुम्हाला मिळतील असा रिसर्च झालेला आहे. कारण की ते घरामध्येच खाणं आणि घरामध्येच आपले टॉयलेट, ते बदलायला पाहिजे असं मला म्हणायचं नाही, पण असं रिसर्च झालेला आहे. हा, म्हणजे याचा अर्थ असा आहे, यातनं आपण काय बोध काढायचा, याचा बोध असा आहे की यातला दुसरा पार्ट महत्वाचा आहे की तुम्ही घरात जरी आजकाल मलविसर्जन हे अटळ असलं तरी तुम्ही किमान बाहेरचं खाणं तरी कमी करायला पाहिजे. बरोबर. आज जे बाहेर खूप खाल्लं जातंय तुलनात्मक घरी स्वयंपाक, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता सिस्टीम आली आहे की विदाऊट किचन होम्स. हो, विदाऊट किचन होम्स. विदाऊट किचन होमची कन्सेप्ट आहे. हो. म्हणजे लोकांनी बाहेरच खायचं, घरी फक्त राहायला किंवा झोपायला यायचं, की जो पुढच्या काळातला घातक प्रकार आहे. मला असं वाटतं की जे काही परत संस्कार असतात आहारावर केले जाणारे, ज्याविषयी आपण नंतर कधीतरी बोलणार आहोतच. बरोबर. पण असं नक्की आहे की मलविसर्जन ही जी प्रक्रिया आहे याला खूप महत्व आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने. आणि ती प्रक्रिया जी आहे त्याला अगदीच थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळी जे काही मलविसर्जनासाठीच्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये उत्कटासन किंवा अश्विनी मुद्रा अशी वापरली जायची, ज्याला आपण स्क्वॉटिंग म्हणतो ती. आता त्यात गोष्ट कशी आहे की आपल्या मलविसर्जनासाठी उपयोगी पडणारे जे स्नायू आहेत
ज्याला पेल्विक फ्लोअर मसल्स म्हणतात. दे आर कॉल्ड पेल्विक फ्लोअर मसल्स. इट इज अ ग्रुप ऑफ मसल. ओके. की जे तुमच्या ओटीपोटाचे मसल्स आहेत आणि जे तुमच्या ज्या आतड्याच्या खालच्या भागामध्ये हा सगळा मळ साठलाय त्याला बाहेर टाकायला मदत करतात. त्यांना पेल्विक फ्लोअर मसल म्हणतात. तर हे मसल्स बाहेर पडण्यासाठी ती एक विशिष्ट प्रकारची पोश्चर मदत करते. बरोबर. आणि त्यामुळे त्या पोश्चरमध्ये हा मल एका वेगामध्ये, एका सवेगामध्ये बाहेर पडतो आणि त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो की सहजपणे बाहेर पडणं, त्याला जोर करायला लागणं, गुंथायला लागणं असे प्रकार फारसे नाहीत करायला लागत. आता गोष्ट कशी आहे फक्त की काळानुरूप आता बऱ्याच लोकांच्या घरी कमोड आले. बरोबर. आणि इंडियन टॉयलेटची सिस्टीम कमी झाली. तर अनेक वेळा या गोष्टीवरती एक प्रकारचा डिबेट केला जातो. तर मी असं नक्की म्हणेन की साधारणतः आमच्याकडे बरेच गुडघेदुखीचे पेशंट येतात. बर. किंवा पाठदुखीचे पेशंट येतात. तर मी असं एक नक्की सांगेन की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये जे मलविसर्जनासाठीचं पोश्चर सांगितलंय ते नक्की चांगलं आहे. पण एका विशिष्ट काळानंतर, म्हणजे अगदी सोपं सांगायचं झालं तर स्त्रियांची पाळी गेल्यानंतर आणि पुरुषांची 50 उलटल्यानंतर अख्ख्या शरीराचा भार हा गुडघ्यावरती पडत असल्यामुळं त्या वेळेत तुम्हाला इंडियन टॉयलेट वापरणं हे जिकरीचं जातं. गुडघ्यातल्या कुर्च्या खराब होण्याची, ती झिजण्याची प्रक्रिया ही फास्ट होते. त्यामुळे ज्यांना अशा स्वरूपाच्या तक्रारी सुरू झाल्यात त्यांच्यासाठी इंडियन टॉयलेट हे इतकं सोपं राहत नाही. अशा वेळी मात्र कमोड सारख्या गोष्टीचा वापर हा बऱ्याच वेळा करणं हे क्रमप्राप्त ठरतं. अदरवाईज आपली जी भारतीय परंपरेनुसारची मलविसर्जनाची जी पोश्चर आहे ती मात्र शास्त्राला धरून सांगितली. ओके. मग आता मलविसर्जन झालं त्याच्यानंतर काय करावं? आता एक गोष्ट फक्त राहिली, मुद्दाम ती सांगतो की मलविसर्जन झालं इथं प्रश्न सुटत नाही. गुद प्रक्षालन हा फार महत्वाचा विषय आहे. म्हणजे तुम्ही मलविसर्जन केल्यानंतर तो गुदाचा भाग स्वच्छ करणं हे का महत्वाचं? तर प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअरला महत्व आहे. एक मलभाग, एक त्याज्य भाग शरीरातनं बाहेर गेलाय तर बऱ्याच वेळा मी असं बघितलंय की बरेच लोक हे करताना गडबड करतात. जेट स्प्रे असतो आजकाल. एक्झॅक्टली. पण हा स्प्रे सुद्धा जो वापरतात ना तो वापरताना खरं तर ही खात्री करून घेतली पाहिजे की त्या भागातला सर्व मळ व्यवस्थित स्वच्छ केला गेलाय. आम्ही अनेक वेळा आमच्याकडे पेशंट येतात त्यावेळी त्यांचं परीक्षण करतो त्यावेळी असं लक्षात येतं की हायजीन वाईज त्यांनी ते गुदाचं प्रक्षालनच व्यवस्थित केलेलं नाही. त्यामुळे त्या गोष्टींचं इन्फेक्शन त्याला सतत होतंय. म्हणून मला अनेक पेशंटला हे सांगायला लागतं. याच्याने कुठले इन्फेक्शन होतात? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ज्याला पेरिएनल इन्फेक्शन म्हणतो, म्हणजे गुद मार्गाची, अगदी सांगायचं पाईल्स म्हणा, फिशर म्हणा, फिशुला म्हणा, फंगल इन्फेक्शन अराउंड एनस म्हणा, अशी खूप सारे इन्फेक्शन होतात. तर गुद प्रक्षालनाचा अर्थ काय? तर शक्य जर झालं ना तर तुम्ही कोमटसर गरम पाणी वापरावं. मॉडर्न सायन्समध्ये ज्याला सीड्स बाथ असं म्हटलं जातं. म्हणजे काय? तर एक साधा नियम आहे फिजिक्सचा, हीट एक्सपान्स अँड कोल्ड कॉन्ट्रॅक्ट्स. म्हणजे गरम गोष्टींमुळे एक्सपान्शन होतं, गार गोष्टींमुळे कॉन्ट्रॅक्शन होतं. हा गुदाचा भाग हा एक स्पिंक्टर आहे, त्याला एक्सटर्नल एनल स्पिंक्टर असं म्हणतात, की जो आखडतो आणि बंद होतो. त्यामुळे अनेक लोकांना जे फिशरचे प्रॉब्लेम येतात, मुळ्यादीचे प्रॉब्लेम येतात, तर ह्याचा सगळ्यात मोठा प्रतिबंधक उपाय काय असेल तर गरम पाण्याने गुद प्रक्षालन करणं, संडासची जागा धुणं. त्यामुळे मी अनेक लोकांना सांगतो की त्रास नसला जरी तरी आठवड्यातनं किमान एकदा दोनदा तरी गरम पाण्याने ती जागा धुवा, तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाहीत. आणि लोक सांगतात साधा उपाय सांगितला हायजीनसाठी पण आणि यासाठी पण. त्यामुळे दोन्ही गोष्टी होतात. एक तर इन्फेक्शन पण होत नाही कारण कोमट गरम पाणी असल्यामुळं त्यामध्ये इन्फेक्शन चान्सेस कमी असतात. प्लस तो भाग मोकळा होतो. मोकळा झाल्यामुळे लोकांना जे बऱ्याच वेळा संडास झाल्यानंतर दुखणं, डिस्कम्फर्ट वाटणं, बसायला त्रास होणं. कारण बघा तुम्ही आजकालच्या लोकांचे सगळे लाईफस्टाईल बसण्याची झाली, सेडेंटरी लाईफस्टाईल झाली, त्यांच्यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स खूप आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की गुद प्रक्षालन हे जर चांगल्या पद्धतीने केलं, वेळ देऊन केलं, गडबड न करता केलं तर ते महत्वाचं. आणि मी सर्वांना एक सगळ्यात महत्वाचा सल्ला या निमित्ताने देईन की जर मलविसर्जन झाल्यानंतर गुद प्रक्षालन केलं तर त्यानंतर स्वच्छ कापडानं तो भाग कोरडा करून घ्या. कारण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जिथं मॉइश्चर तिथं फंगस हे सूत्र आहे. त्यामुळं
आतली अंतर्वस्त्र जर ओली राहिली तर बऱ्याच वेळा ह्या गोष्टींमुळे आतमध्ये फंगस व्हायची शक्यता असते. बरोबर. पण अनेक लोकांना वर्षानुवर्ष असे फंगस असतात आणि मग आम्ही जर विचारलं सकाळी अवसर गडबड असते त्यामुळे आम्ही पटकन आवरतो, मग पटकन तसंच अंतर्वस्त्र घातलं जातं. विशेषतः ही मुलं जी असतात ती पटकन शाळेला जायचं म्हणून जातात, बऱ्याच वेळा पालक बघत नाहीत. बरोबर. आणि ही मुलं जाऊन आली टॉयलेटला की तसंच अंतर्वस्त्र ओल्या अवस्थेतच घातलं जातं. वर्षानुवर्ष झाल्यानंतर हे फंगस जे आहे तो राहतो तिथे, ते आतमध्ये राहतो आणि अनेक अँटी फंगल क्रीम्स, अनेक प्रकारचे ऑइंटमेंट्स हे केले जातात, कारण कुणी शोधत नाही. बरोबर. त्यामुळे हे बघितलं पाहिजे. ओके. मग आता मलविसर्जन झालं, आता नेक्स्ट काय करावं दिनचर्येच्या नुसार? आता खरं तर मलविसर्जन ही प्रक्रिया पार पडल्यानंतर ह्याच्या पुढे अजून एक भाग येतो, तो म्हणजे तुम्ही तुमचा चेहरा डोळे थोडे गार पाण्याने जर धुवून घेतलंय तर डोळ्याचा स्ट्रेन कमी होतो, डोळ्याचा ताण कमी होतो, त्याचा एक फायदा होतो. दुसरं एक म्हणजे आता आपण जर विचार करतोय तर आपल्या तोंडाविषयी मगाशी आपण जसं बोललो की तोंडातली लाळ पोटात जाते, हो, तर त्याच्यानंतर तुम्ही दात घासण्याची प्रक्रिया आहे ना, तर दात घासण्याच्या प्रक्रियेचा विचार. याच्या आधी एक प्रश्न विचारू का? तुम्ही डोळे साफ करायला म्हणलात की थोडं थंड पाणी वापरलं तर डोळे स्वच्छ होतात, त्याच्यातला ताण कमी होतो. तसंच एक मला आठवतंय कोविडच्या काळामध्ये दीनानाथ मंगेशकरच्या डॉक्टर धनंजय केळकरांचे व्हिडिओज आले होते आणि ते व्हिडिओज जलनेतीवरती होते. बरोबर आहे. आणि ते जलनेतीचे त्यांनी व्हिडिओज सांगितल्यानंतर ते मी जलनेतीचं पात्र आणलं देखील होतं आणि काही महिने केलं. ते कायमस्वरूपी मला जमलेलं नाही, पण ते जलनेती का बरं करतात आणि तो म्हणजे कदाचित ते नाक स्वच्छ करण्यामधला तो खरं तर ह्या विषयाबद्दल जलनेती किंवा नोज कसं क्लिअर करावं त्याबद्दल सांग. त्याच्यावरती मी येतो. आता तुम्ही जर बघाल तर आपण उत्तमांग म्हणजे याच्या वरचा भाग जो आहे ना त्याच्याविषयी दिनचर्येतला आपला जो भाग सुरू झालाय आता तो खऱ्या अर्थानं जे सेन्स ऑर्गन्स आहेत आपले त्यांच्या काळजीविषयी आला. बरोबर ना? बरोबर, अगदी आपण त्या काळजीकडे आलोय. तर याच्यामध्ये नाकाची जी काही काळजी किंवा निगा आहे राखणं, या प्रकारासाठी जलनेती हा एकदम चांगला भाग आहे. आणि तुम्ही म्हणता तसं आमच्या डॉक्टर धनंजय केळकर सरांनी कोविडच्या काळात त्याचं महत्व अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्ट केलं होतं. जलनेती हा भाग म्हणजे जलनेतीचं पात्र आणायचं, त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी आणि थोडंसं मीठ, सैंधव मीठ टाकून त्यांनी तुम्ही नाकाचं एका बाजूला नागपुडीमध्ये ते जलनेतीचं पात्र हे केलं की दुसऱ्या बाजूने ते पाणी बाहेर येतं आणि नाकाची शुद्धी होते. हा भाग योगिक क्रियेतला एक भाग आहे. नीती याचा अर्थ नस्य याच्या जवळ जाणार. आयुर्वेदामध्ये नीतीच्या ऐवजी नस्य सांगितलेले. जलनीती हा योगामधला एक भाग आहे. आता आयुर्वेदामध्ये तुम्ही नाकाचा विषय काढला म्हणून नाकाचा आपण पूर्ण करूयात. 5 जे इंद्रियार्थ सांगितलेत ना, जशी 5 इंद्रिय सांगितलीत त्या 5 इंद्रियांची इंद्रियार्थ सांगितले. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्द हा कानाचा, गंध हा नाकाचा, स्पर्श हा त्वचेचा, रस हा जिभेचा आणि रूप हे डोळ्याचा. 5 ज्ञानेंद्रियांची 5 इंद्रियार्थ. बरोबर. तुमच्या नाकाने तुम्हाला गंध नावाच्या गुणाचं ग्राहकत्व सतत करायला राहावं किंवा तुम्हाला एखाद्या गंधाचा त्रास होऊ नये म्हणून नाकाची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. परफ्यूमच्या स्प्रे, पोलन ग्रेन्स ह्याचा तुमच्या नाकावर परिणाम होऊ नये म्हणून नाकाची काळजी दिनचर्येतला एक भाग आहे बरं का. प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर. तुम्ही सेन्स ऑर्गन्सचा जो विषय काढलात ना त्याच्यानी ते अतिशय छान समजलं असं किंवा मला कुतूहल वाढतच गेलं मग की स्मेल नीट यायला पाहिजे. एक्झॅक्टली. नीट त्याचं काम नीट झालं पाहिजे, स्मेल नीट यायला पण पाहिजे आणि कुठल्याही स्मेलचा शरीरावर विपरीत परिणाम होता पण कामा नाही. बरोबर. तुम्ही जर बघाल तर आजकाल डिओ स्प्रे वगैरे जे बघायला मिळतात त्यांच्यामध्ये बेसिक कंटेंट अल्कोहोलचा असतो आणि बऱ्याच लोकांना ते मारल्यानंतर आनंद जसा होतो ना तसा अनेक लोकांना त्याच्या परिणामामुळं सर्दीचे त्रास होणं, ॲलर्जिक अस्थमा होणं असे पण प्रकार बघायला मिळतात. बरोबर. याला कारण असं असतं की नाकामध्ये असणारं एक प्रकारचं जे इम्युन प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे ना ते अशा स्ट्रॉंग वासाने खराब होतं. बरोबर. मग दिनचर्येतली नाकाची निगा करण्याची गोष्ट काय करावी तर ती हीच आहे की तुमची नाकाची ओव्हरऑल प्रतिकार क्षमता आहे जी ती वाढावी. आयुर्वेद शास्त्रानुसार याला जे सांगितले ते नस्य सांगितले. बर. नस्य याचा अर्थ
नासाही शीर्षद्वारम. नाक हे मेंदूचं एक प्रवेशद्वार आहे. तुम्हाला मेंदूपर्यंत पोहोचायला कोण आहे तर नाक आहे. बर. त्यामुळे तुम्ही नाकात जर काही विशिष्ट प्रकारची औषधी तेल लावण्याची प्रक्रिया ठेवली, मी सोडणं असं म्हणत नाही, परत एकदा लक्षात घ्या, एक सोडणं आणि लावणं. काही लोकांना ते घशात येतं, घशात खवखवतं, इरिटेशन होतं, म्हणून लोक चांगला प्रकार असून तर करत नाहीत. आयुर्वेदामध्ये एक प्रॉब्लेम काय माहिती, आयुर्वेदातल्या खूप साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण काही अनप्लिझंट गोष्टी घडतात. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ नस्य हे अतिशय सुंदर आहे, जलनीती अतिशय सुंदर आहे, पण लोकांना तो अनप्लिझंटनेस नकोय. म्हणजे प्लेझेंट अनप्लेझेंट जरी नसला तरी सर्वसामान्यांनी किंवा जे आता आपला पॉडकास्ट हा ऐकतायत त्यांनी समजा नाकाची निगा राखायची असेल, नस्य करायचं असेल, तर त्यांनी काय करावं? तर ते सांगतो की अशा लोकांनी आपल्या बोटावरती 2 ते 4 थेंब घेऊन नाकात लावावेत. कशाचे? तर त्यात तूप, साजूक तूप लावू शकता. ओके. हा. अनुतेल नावाची गोष्ट आहे, जी आयुर्वेदामध्ये, अनुतेल या शब्दाचा अर्थ आहे की विच गोज ऑन द ॲटॉमिक लेवल. बर. अणु याचा अर्थ ॲटॉमिक. तर जे बारीक बारीक रिसेप्टर्स पर्यंत, बारीक बारीक मायन्यूट मायक्रोस्कोपिक लेवलवर जे जातं ते अनुतेल. पण हे फार्मसीमध्ये मिळेल का? फार्मसीमध्ये मिळतं. बर. नुसतं साधं तुम्ही तिळ तेल लावू शकता, खोबरेल तेल लावू शकता, बदाम तेल लावू शकता, कधी कधी मोहरीचं तेल लावू शकता. तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुमच्या काळानुसार तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. आता काय मुद्दा म्हणून एक सांगतो की नाकात कानात तेल लावण्याविषयी काही वेळा आक्षेप घेतला जातो. हो, बरोबर. तर मी एकच सांगू इच्छितो की हा शास्त्रदोष नाहीये, हा व्यक्तिदोष आहे. कारण तुम्ही जर हे नाकात किंवा कानात लावायचं जे काही तेल वगैरे हे निर्जंतुक करून हायजिनिक हाताने लावलं, म्हणजे याचा अर्थ काय, तुमचे हात स्वच्छ असले पाहिजेत. तुम्ही हात स्वच्छ धुवून कोरडे करून जर समजा हे लावणारं तेल किंवा तूप जे काय आहे ते गरम पाण्यात ठेवून कोमट केलं तर ते निर्जंतुक होतं. डायरेक्टली गरम का नाही करायचं, का तर त्यातली जे काही त्या औषधात असणाऱ्या गुणधर्म आहेत ते लोप पावायची शक्यता असते. त्यामुळे डायरेक्टली ते बॉइल्ड करू नये. बरोबर. त्यामुळे इनडायरेक्टली बॉइल वॉटरमध्ये ठेवून ते जर लावलं तर त्याचा फायदा होतो. आणि ते लावताना सुद्धा अगदी कमी प्रमाणात लावायचं. त्यामुळे रोज जर थोडा वेळ काढता आला, आणि मी लोकांना असं सांगतो, थोडंसं तूप घेऊन नागपुडीत घेऊन मग ते स्निफ करायचं का, अगदी हलकं ओढायचं. ओके, हलकं ओढायचं. तर त्याने तो भाग एकतर लुब्रिकेट पण होतो. दुसरी गोष्ट म्हणजे तिथले जे रिसेप्टर्स असतात ते पण चांगले राहतात. श्वास घ्यायला इझी जातं. ज्या नाकातनं तुमच्या आयुष्यभर श्वासोच्छ्वासाचा प्रवास चालतो त्याच्या गतीमुळे, त्या फ्रिक्शनमुळे तो भाग सतत जो कोरडा राहतो त्याला काहीतरी लुब्रिकंट पाहिजे ना. बरोबर. त्याच्यासाठी याचा फायदा होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं नाक हे आपल्या मेंदूचं नुसतं प्रवेशद्वार नाही, ते फुफ्फुसांचं पण प्रवेशद्वार आहे. त्यामुळे त्यासाठी आपण प्रयत्न करून अशा प्रकारच्या गोष्टी करायला पाहिजे. लोक म्हणतात की रोज आम्हाला वेळ नसतो हे सगळं करायला, आयुर्वेद हे इतकं व्यावहारिक नाही. तर आम्ही लोकांना एकच सांगतो, काय जर जान है तो जहान है असं असेल, बरोबर, तर आठवड्यातनं 1 दिवस तरी काढायला का नाही स्वतःसाठी. बरोबर. आठवड्यातनं 1 दिवस नाकाला तुम्ही तेल लावा. मग जसं तुम्ही नाक म्हणलात, नाक मेंदूचा प्रवेशद्वार आहे म्हणलात, तसं मी एक आकृती बघितली होती जिथे डोळे हे तर मेंदूचाच एक भाग आहेत असं त्याच्यात मला लक्षात आलं. त्याच्या आधी मला असं वाटलं नव्हतं की द आईज आर कनेक्टेड टू द ब्रेन. तर डोळ्याविषयी सांगा ना, म्हणजे सकाळी उठल्यावर आता सांगतो डोळे कसे साफ करायचे. खरं तर तुम्ही खूप सुंदर एक गोष्ट सांगितली की ह्याचं पण उत्तर आयुर्वेदामध्ये फार सुंदर दिले की आपण जे बाहेरनं बघतो ना इंद्रिय काय, तर ती इंद्रिय जी ती बाहेरनं दिसणारी खरं तर साधन आहेत काय, पण खरी इंद्रिय आतमध्ये आहेत. म्हणजे नाकाचं खरं ऑल्फॅक्टरी सेंटर आतमध्ये, डोळ्याचं ऑप्टिक सेंटर आतमध्ये, कानाचं ऑडिटरी सेंटर आतमध्ये काय, त्यानंतर तुमचं जिभेचे ओव्हरऑल टेक्टाईल सेन्सेशन जे आहेत, सॉरी जिभेची जी तुमच्या टेस्ट सेन्सेशन ती आतमध्ये आहेत. म्हणजे हे बाहेरनं दिसणारी इंद्रिय ती बाह्य जगतातली इंद्रिय आहेत, खरी इंद्रिय आतमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी बाहेरची काळजी घेता, अल्टिमेटली आतल्या इंद्रियांची जी काळजी आहे ती आपण घेत असतो. तुम्ही डोळ्याचं सांगताय आणि तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये फार सुंदर सूत्र आहे. ते सूत्र काय आहे, चक्षुष तेजोमयम. चक्षु तेजोमयम, डोळा हा तुमचा तेजाचा भाग आहे. तेजाचा भाग काय आहे, कारण तुम्ही बघता ना, एखादा ऑब्जेक्ट बघताय त्याच्याशिवाय शक्य नाही. बरोबर. डोळ्यातली ज्योती असल्याशिवाय तुम्ही बाहेरची ज्योती कशी काय बघू शकाल. बरोबर. चक्षुष तेजोमयम तसे विशेषाश्लेषमणोभयम. पण त्याला भीती कोणाची आहे, तर कफाची भीती आहे. तुमचा डोळा जो आहे, तुमची ज्योती जी आहे ती ज्योती विझायची शक्यता कोणामुळे, कुठली ज्योती पाण्याने विजते किंवा वाऱ्याने विजते. तुमच्या डोळ्यावर जर कफाचा लेअर आला
तर ती ज्योती विजली म्हणून समजा. कफ कसा येतो डोळ्यामध्ये? तर डोळ्यामध्ये कफ कसा येतो, तर तुम्ही जितके जास्त प्रमाणात शरीरामध्ये कफ वाढवणाऱ्या गोष्टी खाल, कफ वाढवणाऱ्या गोष्टी कराल, तेवढं डोळा लवकर खराब होतो असं शास्त्रात दिलेलं आहे. बर, आता आपण थोडं समजून घेत असं की डोळ्यामध्ये एक आलोचक पित्त आहे. जर हे 5 प्रकारचे पित्त सांगितले हो. आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं. पाचक पित्त, रंजक पित्त, राजक पित्त, साधक पित्त आणि आलोचक पित्त. यातलं आलोचक म्हणजे लोचनामध्ये असणारं पित्त हे म्हणजे आलोचक पित्त जे डोळ्यात आहे. त्यामुळे त्याची आलोचक पित्ताची ओव्हरऑल क्रिया चांगली राहावी की आपल्या डोळ्याची दृष्टी चांगली राहावी, त्यामुळे शास्त्रात एक प्रकार दिलाय, त्याला म्हणतात अंजन प्रक्रिया. म्हणजे डोळ्यात घालायचे काही विशिष्ट प्रकारचे ड्रॉप्स. आता तुम्ही जर बघाल तर लोक जोपर्यंत डोळ्याला प्रॉब्लेम्स येत नाहीत तोपर्यंत डोळ्यासाठी काही करत नाहीत. हो, म्हणजे डोळ्याने कमी दिसायला लागलं, डोळ्यात मोतीबिंदू आला, डोळ्यात काचबिंदू म्हणजे ग्लॉकोमा झाला की लोक जागे होतात. हो, अदर दॅन दॅट किंवा आजकाल सगळ्यात मोठा बर्निंग इश्यू आहे म्हणजे ड्राय आय सिंड्रोम, डोळ्याचा कोरडेपणा. हो, हे कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर, मोबाईल स्क्रीनवर सतत काम केल्यामुळं कोरडे डोळे झाले. तर लोक डोळे कोरडे होऊ नये म्हणून प्रयत्न करत नाहीत, लक्षात घ्या परत. पण कोरडे झाले की मात्र लोकांची गडबड सुरू होते आणि मग आर्टिफिशियल टीयर्स म्हणजे कृत्रिम पद्धतीने तयार केले जाणारे अश्रू. हो, काय आता एक गमतीची गोष्ट अशी आहे की लोकांच्या डोळ्यात पण अश्रू येत नाहीत आजकाल, दुसऱ्याला त्रास झाला म्हणून. ती पण एक फार मोठी संशोधनाची गोष्ट आहे. पण म्हणजे अश्रूच लोकांच्या डोळ्याचे आटलीत आणि जे अश्रू डोळ्याला मदत करतात ते नसल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम येतात. शास्त्रामध्ये पूर्वीपासूनच ह्या सगळ्या डोळ्याला मदत करणाऱ्या गोष्टींसाठी जी गोष्ट आली ती म्हणजे अंजन. म्हणून एक विशिष्ट प्रकारचे डोळ्यासाठी तयार केले जाणारे जे ड्रॉप्स शास्त्रात दिलेत त्यात एक दारू हरिद्रा नावाची वनस्पती. अच्छा, जसं हळद असते त्या हळदीसारखी एक वनस्पती आहे दारू हरिद्रा. हे सगळे वापरू शकतात सर, हे सगळे वापरू सगळ्या शकतात प्रकृतींसाठी. तर त्याला बर्बेरिस अरिस्टाटा असं लॅटिन नेम आहे. बर, तर ती दारू हरिद्रा जी आहे ती सगळ्यात जास्त डोळ्याला चांगली सांगितली आणि त्याच्यापासून केलं जाणार एक अंजन सांगितले, सौवीरांजन. तर अशा स्वरूपाचं सौवीरांजन किंवा आता मार्केटमध्ये काही कंपन्यांचं गिर गाईपासून तेल तयार केलं तुपांजन मिळतं. तर तुपांजन सारखी गोष्ट मिळतं. तर वेल प्रोसेस्ड असा अंजन जर असेल ते वापरावं. परत असं आहे की काही शास्त्रानुसार अंजन, काजळ घालणं हे निषिद्ध मानलं जातं. मी परत सांगतो, शास्त्रदोष नाही या. शास्त्रामध्ये मुळातच चांगल्या पद्धतीने काजळ तयार केलं जात असेल, शास्त्रीय पद्धतीने केलं जात असेल, हायजिनिक हाताने ते लावलं जात असेल तर दृष्टी चांगलं राहण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरणारे प्रकार आहे. फक्त हे शास्त्रीय दृष्ट्या शास्त्र ज्यांनी शिकलंय, ज्यांनी अवगत केलंय अशा लोकांनी तयार करावं म्हणजे त्याचा फायदा होतो. बरोबर. डॉक्टर, नाक झाले, डोळे झाले, कान आणि जीभ याविषयी काहीतरी सांगा ना. आता या निमित्तानं एक गोष्ट परत आपण पहिल्या एपिसोड मध्ये बोललो म्हणून त्याला रिलेव्हंट असं सांगतो. आजाराची जी कारणं सांगितलीत ना त्याच्यामध्ये एक कारण मुद्दाम या इंद्रिय अर्थांविषयी सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध जे सांगितलेत ना त्यांचा अतियोग म्हणजे ते अति प्रमाणात त्याला सामोरं जाणं म्हणजे जास्त शब्द ऐकणं, काय जास्त लाऊड शब्द ऐकणं, काय विकृत शब्द ऐकणं किंवा कुणाची तरी कुजबूज ऐकणं, गॉसिपिंग ऐकणं, हे सगळे जे आहेत ना हे आजाराची कारणं सांगितलीत. किंवा सणांच्या दिवशी डीजेचे म्युझिक ऐकणं ते तर अतियोगामध्ये आलंच आहे. म्हणजे या शब्द, स्पर्श, रूपरस, गंधांचा अतियोग, अयोग आणि मिथ्यायोग हे आजाराचं कारण सांगितलं. आता कानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण अनेक वर्ष कानाने काहीतरी ऐकत असतो. मग मला एक सांगा ना, व्यवहारामध्ये एखादं मशीन चालावं आणि त्यांनी कुठेही न आवाज करता, करकर आवाज करता त्यांनी व्यवस्थितरित्या काम करावं म्हणून आपण काय करतो, त्या मशीनींना सर्व्हिसिंग करतो, ऑइलिंग करतो. कान हे आपलं मशीन आहे. हो, मशीन लावण्याच्या अगोदर आपण त्या मशीनचा विचार करावा नाही काहीतरी. लोक मशीन लागत नाही कानाला तोपर्यंत जागेच होत नाही. म्हणजे हिअरिंग एड जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत लोक कानासाठी काहीही करत नाहीत. म्हणून शब्द नावाचं
जे इंद्रियार्थ आहे जो कानातनं प्रवेश होतो आणि आपण तो ऐकतो, तर ते आपल्याला शब्द दीर्घकाळपर्यंत चांगले ऐकू यावेत, आपल्याला डेफनेस येऊ नये, त्याला कर्णबाधिर्य असं आयुर्वेदामध्ये म्हटलेले. म्हणून दिनचर्येमध्ये कानाची निगा घेण्याचा एक प्रकार सांगितलाय. ती कसं बरं? कर्णपुरण असा शब्द आहे त्याला. म्हणजे कर्णपुरण याचा अर्थ कानामध्ये विशिष्ट प्रकारच्या तेलांचा वापर करणं. आता काय आहे की तुम्ही परत असं आहे की हीच तेल, आता असं आहे परत की आधुनिक शास्त्रात असं सांगितलं होतं की कानात अजिबात तेल घालू नये, जे अजिबात चुकीचं नाही. बर. मग तुम्ही म्हणाल अरे तुम्ही तर दिनचर्या सांगताय ना तर कानात तेल लावायला. तर लक्षात घ्या, कानामध्ये निर्जंतुक स्वरूपाचं तेल लावणं कान भरणं असं अपेक्षित नाही लगेचच. तर तुम्ही काही अंशी म्हणजे स्वच्छ धुतलेला हात आहे तर तुम्ही करंगळीने कानात फिरवू शकता. अगदी अलगदपणे जॉन्सनची बड जशी असते त्याने तुम्ही कानात लावू शकता, थोडस लावल्यास अगदी थोड्या प्रमाणात, जेणेकरून आतमध्ये जाणारा जो शब्द आहे तो आत घासून जाणार नाही आणि तुमचा पडदा आतमधला चांगला राहील. मगाशी तुम्ही साजूक तूप म्हणलात तसं इथे साजूक तूप वापरू शकतो. साजूक तूप वापरू शकतो, पण कानाला सगळ्यात जास्त वायूचं हे असल्यामुळं तुलनात्मक कानाला वापरावं तेल, खोबरेल तेल, तीळ तेल असं कुठलंही वापरावं. ओके. आणि ते तेल तुम्ही हलकं लावावं. ते कोंबडसर गरम लावलं तर ते जास्त चांगलं. कान फुटला असेल, वाहत असेल, कानाची इन्फेक्शन्स असतील, कान खाजत असेल तर कृपया अशा प्रकारचा तेल हा तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आणि सल्ल्याशिवाय लावू नये. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं. या प्रकारच्या कर्णपुराणामुळं जो काही आपल्या कानामध्ये होणारा कर्णबाधिर्य नावाचा प्रकार आहे, ज्याला डेफनेस म्हणतात, तो दोन प्रकारचा असतो. एक सेन्सरी न्यूरल डेफनेस जो नसा कमजोर झाल्यामुळे होतो, आणि दुसरा कंडक्टिव्ह डेफनेस जो आतमधली कानातली जी हाडं आहेत त्या शृंखला तिथली खराब झाल्यामुळे होणारा जो डेफनेस आहे, तर हा डेफनेस होत नाही. त्यामुळे त्यासाठी याचा फायदा खूप चांगला आहे. ओके. मग कान झाले, आता जीभ. आता गंमत बघा, परत असे मगाच्या ह्याच्यासारखं हे एक इंद्रिय आहे, पण हे उभयेंद्रिय आहे, मनासारखंच आहे बरं का, हे उभयात्मक इंद्रिय आहे. म्हणजे जीभ, मी नेहमी आयुष्यात म्हणतो की एक इंद्रिय कायम ताब्यात ठेवा, जीभ नावाचं. खाताना पण आणि बोलताना पण. म्हणजे खाताना त्याचा ताबा ठेवला तर आरोग्याला त्याचा फायदा आहे, आणि बोलताना त्याचा ताबा ठेवला तर नात्याला फायदा आहे. बरोबर. काय त्यामुळे असं जे इंद्रिय आहे जीभ नावाचं, तर त्या जीभ नावाच्या इंद्रियासाठी आयुर्वेदामध्ये ती जीभ स्वच्छ राहणं गरजेचं आहे. असं म्हटलंय बघा की टंग इज अ मिरर ऑफ युअर जीआय ट्रॅक्ट. तुमचं जे पोट आहे, म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग इन द स्टमक इज रिफ्लेक्टेड ऑन युअर टंग. त्यामुळे तुमच्या पोटात जे घडतं ते जिभेवर दिसतं असं म्हटलं जातं. तर त्यासाठी म्हणून तुमची जीभ एकतर तुम्ही स्वच्छ राहायची असेल तर तुमचं पोट चांगलं राहायला पाहिजे, हे निर्वात सत्य. पण सकाळच्या दिनचर्येतल्या क्रमामध्ये जिव्हा निर्लेखन, टंग स्क्रॅपिंग, टंग क्लिनिंग, तर ते तुम्ही टंग क्लीन केली पाहिजे. ते कुठल्या ह्याच्याने करावं? कारण की मी एकदम टंग स्क्रेपिंग म्हणून गेलो, त्याचं कारण असं की टंग स्क्रेपर्स जे आजकाल येतात ते मी प्लॅस्टिक पासनं, स्टील पासनं, कॉपर असे 3 धातू तरी मी बघितलेले. मग नेमका कुठला चांगला? आता गोष्ट कशी आहे की तुम्ही हे जीभ स्वच्छ करण्याचं जे काही जिव्हा निर्लेखन टंग क्लिनर सांगितले ना, तर सगळ्यात महत्वाची म्हणजे जीभ नावाच्या अति सेन्सिटिव्ह ऑर्गनला हे वापरताना ते खूप शार्प अशा स्वरूपाचं असतं का म्हणे. कारण ते निर्लेखन करताना, स्क्रॅपिंग करताना ट्रॉमा होण्याची शक्यता असते. त्यामुळं जे काही तुम्ही वापरतात, कॉमनली आता स्टेनलेस स्टीलचं वापरलं जातं, किंवा अगदी चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिकचं असेल तर ते पण वापरलं तर चालतं. एकच त्यात फक्त तुम्हाला प्रिकॉशन घ्यायची असते, म्हणजे हे पूर्ण जिव्हा मुळापासून ते जिव्हाग्रापर्यंत, म्हणजे फ्रॉम द बेस टू द टिप, तुम्ही ते टंग ही स्वच्छ करणं हे गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यावरचा थर निघून जाईल. त्याच्यामुळं अन्नाची चव चांगली लागणं, भूक चांगली लागणं, पोटामध्ये चांगले पाचक स्त्राव तयार होणं, या सगळ्या गोष्टीसाठी त्याचा फायदा होतो. आणि हे अक्रॉस ऑल एज ग्रुप्स केलं तरी चालेल? अगदी चालेल. अगदी लहानपणामध्ये फार करू नये, कारण लहान मुलांना तो रिफ्लेक्स जो असतो ना, तो क्लीन केल्यानंतर तो बाहेर थुंकायचा रिफ्लेक्स नसतो. त्यामुळे खूप लहान वयामध्ये ते करू नये. म्हणजे साधारणतः अगदीच सांगायचं झालं तर वयाच्या 5 वर्षाच्या खाली तर नक्की करू नये. त्याच्यानंतरच्या पुढच्या ह्याच्यामध्ये तो केला तर चालतो. सकाळी उठलो,
बाकी सगळ्या गोष्टी केल्या, विधी केले, प्रातर्विधी केले हो. आणि त्याच्यानंतर कान, नाक, डोळे, जीभ, हो. घसा पण ते सगळं आपण साफ केलं. हो. याच्यामध्ये एक प्रश्न असा येतो की आता कदाचित तो पुढच्या सेक्शन मध्ये येईल आणि तो म्हणजे ओरल केअर किंवा दातांची निगराणी राखणं. हो. तर दात कसे घासावेत, दात कशाने घासावेत, हो. आणि महत्वाचा त्याच्यामध्ये एक आलेला प्रश्न आता असा की मी काही रिसर्चेस मध्ये वाचलं होतं की जे आपले काय म्हणायचं त्याला माउथ वॉश हो. जो असतो हो. तो वापरू नये. हो. कारण की तुम्ही मगाशी म्हणलात ना की मायक्रोबायोम असतो सकाळी उठल्यावर, हो. तर तो जो बॅक्टेरिया असतो तो परत पोटात जाऊन त्याचे फायदेच होतात पुढे. हो. तर मग त्या माउथवॉशमुळे आपल्या तोंडामध्ये असलेला बॅक्टेरिया मरत असेल का, किंवा हो. तो चांगला का वाईट, ह्याबद्दल सगळं सांगा ना ओरल केअर मध्ये. आता आपण या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर जे आपलं तोंड आहे त्या तोंडामध्ये जिभेबरोबर जी यंत्रणा आहे जी अन्न चरवण प्रक्रियेमध्ये मदत करते त्यातला एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे दात. खरं तर दातांच्या काळजीविषयी शास्त्रामध्ये खूप विस्तारित पद्धतीने उल्लेख आलाय आणि दंतरोगांविषयी सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप मोठं भांडार सांगितले. म्हणजे आयुर्वेदिक डेंटल डिपार्टमेंट हे खूप एनरिच्ड आहे ऍक्च्युली. त्याच्यामध्ये दात घासण्याच्या प्रक्रियेला एक वेगळा शब्द आलाय, मुद्दामून सांगतो, दंतपवन. दंतपवन म्हणजे दात घासण्याची प्रक्रिया जी त्या प्रक्रियेचे नाव आहे. शास्त्रामध्ये असं दिलंय की हे दात घासण्याची जी प्रक्रिया आहे त्यासाठी जी गोष्ट वापरली जाते ती 3 रसांचीच असली पाहिजे. स्पेसिफिकली आपण 6 रस बघितले होते पहिल्या एपिसोडमध्ये. त्यात मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, हे 3 रस बघितले होते. आणि नंतरचे 3 रस जे बघितले ते कषाय, तिक्त आणि कटू. कषाय म्हणजे तुरट, तिक्त म्हणजे कडू आणि कटू म्हणजे तिखट. तर शास्त्रामध्ये मधुर, तो पार्ट थोडा उलटा घ्या. तिखट म्हणजे कटू. तिखट म्हणजे कटू का? कटू ते उलटच असतं. हा, सॉरी. आणि तिक्त म्हणजे कडू. ओके, असं आहे. हा. तर त्यामुळे मधुर, आम्ल आणि लवण हे रस दात घासण्याच्या प्रक्रियेत वापरू नयेत असं सांगितलेलं आहे. गमत बघा, सगळ्यात टूथपेस्ट मात्र गोड असतात. काय शास्त्रामध्ये असं आलंय की तुरट रस हा तोंडातला चिकटा शोषाचं काम करतो. कडू रस हा क्षालन करणारा म्हणजे स्वच्छ करणारा आहे. त्यामुळे तो सगळं तोंड जे त्या तोंडामधले ओव्हरऑल जंतुसंसर्ग वगैरे कमी करतो, कारण तो अँटीसेप्टिक असतो. आणि कटू म्हणजे तिखट रस हा मुळातच तोंडातला अतिरिक्त ओलावा, तोंडातला अतिरिक्त चिकटा हे कमी करून तुमच्या जिभेचे टेस्ट बर्ड जे त्याला स्टिम्युलेट करायचं काम करतो. बर. त्यामुळे टूथपेस्ट जे आयुर्वेदिक दृष्ट्या सांगितल्यात त्या टूथपेस्ट सांगितल्यात त्या 3 रसांच्या वनस्पती असाव्यात असं सांगितलं. आता याच्यामध्ये विकोचे 2 प्रोडक्ट्स खूप फेमस आहेत. विको वज्रदंती आहे आणि त्यांचं दंतमंजन पण आहे. तर ते प्रोडक्ट्स दोन्ही चांगले आहेत का सर्वसामान्यांसाठी? परत खरं मला विचाराल तर शास्त्रकर्त्यांनी पूर्वी जो उल्लेख केला, जो आजच्या काळात लोकांना खूप व्यावहारिक वाटत नाही, पण त्या काळामध्ये कडुलिंबाची काडी, ठीक आहे, ती मिळते अजूनही. कडुलिंबाची काडी फार्मसीमध्ये मिळत नसली तरी गावाकडे लोक कडुलिंबाचं झाड असतं, कडुलिंबाच्या झाडाची काडी काढतात, तिचा पुढचा भाग ठेचतात, जे शास्त्रात पण सांगितले. दंत मांसानी अबाधयन, दाताचं जे मांस आहे ज्याला आपण जिंजिवल लेअर म्हणतो, तर ते त्याला बाधा न पोचता दात घासावेत असं शास्त्रात दिलेले. म्हणून लोक त्या पद्धतीने ते प्रॅक्टिस ट्रॅडिशनली फॉलो करतात अनेक वर्षापासून. त्याचा काय फायदा होतो? त्याचा फायदा असा होतो की त्यांनी एक तर तोंड स्वच्छ होतं, दातातल्या फटी ज्या आहेत त्या मोकळ्या होतात, त्यातले ओव्हरऑल जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते दातात राहत नाहीत, दातांचा वास किंवा तोंडाला जो वास येतो, बॅड ब्रेथ ज्याला म्हणतात ना, तो येत नाही, फेटिड हायलाटॉसिस म्हणतात त्याला, तो येत नाही. असे अनेक सारे फायदे आहेत. त्यामुळं अनेक गावांमध्ये अजूनही ती प्रचलित गोष्ट जी ती वापरली जाते. त्याच्या खेरीज काही वनस्पती, अर्जुन साल तुम्ही जर ऐकलं असेल त्याचा वापर केला जातो, रुईचं जे झाड आहे त्याचा वापर केला जातो, बकुळाची जी साल आहे त्याचा वापर केला जातो, त्यानंतर वड, उंबर, पिंपळ जे आहेत त्यांचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या झाडांच्या ज्या साली आहेत त्याचा वापर केला जातो. आता तुम्ही मला म्हटलात की पावडर, वज्रदंती, नावच बघा वज्रदंती, वज्रासारखे दात ज्याच्यामुळे होतात ती, म्हणून वज्रदंती. तर हे काय आहे, तर ह्या पावडर्स आहेत. आणि ह्या पावडर्स शास्त्रकर्त्यांनी सांगितलंय
की ह्या पण परत ह्याच रसाच्या आहेत. कशा आहे? त्या 3 रसांच्या. हा, कटू आणि तिक्त. बर. ह्या रसापासून तयार केलेल्या ह्या पावडर्स आहेत. आता हे काय आहे तर पूर्वीच्या काळी या पावडर हातावरती घ्याव्यात, हाताच्या तळ्यावरती, आणि आयदर इंडेक्स फिंगर किंवा मिडल फिंगरनी दात घासावेत. तर या सगळ्या प्रकारामध्ये दातांना घासण्यासाठी या पावडरचा वापर हा बोटाने जर केला तर एका युनिफॉर्म प्रेशरनी आपल्याला ही पावडर दातांना घासता येते. दातांना इजा होण्याची शक्यता कमी राहते. तुम्ही जर बघाल तर टूथब्रश वगैरे मार्केटमध्ये येत असताना त्यांचे प्रकार येतात बघा. हो, सॉफ्ट, हो, मोस्ट डेलिकेट, हो, हार्ड. ह्याला कारण काय तर याच्यामध्ये ब्रशिंग करणारा जो भाग असतो त्याने ट्रॉमा व्हायची शक्यता असते. बरोबर. आणि त्यामुळं दातांची मुळं ही त्या ट्रॉमामुळं वीक व्हायची शक्यता असते. म्हणून पूर्वी परंपरा काळापासून अशा प्रकारचं दंतपवन नावा जो प्रकार आला त्याच्यामध्ये या वनस्पती वापरताना त्यांनी कुठेही बाधा पण होणार नाही आणि काळजी पण घेतली जाईल या पद्धतीने आयदर त्या वनस्पतींची मुळं, खोडं अशी वापरली जायची. बरोबर. किंवा त्यांच्या पावडर वापरल्या जायच्या. बरोबर. किंवा अगदीच सांगायचं झालं तर काही ठिकाणी सैंधव मीठ आणि मस्टर्ड सीड ऑइल बर असं एकत्र करून सुद्धा काही ठिकाणी वापरलं जातं. बर. काही लोक हळद आणि मीठ असं एकत्र करून सुद्धा दाताला लावायला वापरतात. बर. सो अशा अनेक पद्धतीत खरं तर त्यात अपेक्षा अशी आहे की दात स्वच्छ व्हावेत, दातांचा कलर चांगला राहावा आणि ओव्हरऑल दातांमध्ये असणारे जे काही जीवजंतू आहेत ते शरीराला त्रासदायक ठरू नयेत. कारण असं म्हटलं तर आमचे सर तर काय म्हणायचे की तुम्ही पेशंटला तपासता तर पेशंटच्या बऱ्याच आजारांचं मूळ हे त्यांच्या दातांच्या मुळामध्ये असतं. म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर एक हृदयाचा आजार सांगितलाय, रोमॅटिक कार्डायटिस नावाचा. तर आमचे सर त्यावेळी कायम सांगायचे इट लीक्स द जॉईंट बट बाईट्स द हार्ट. म्हणजे जर दातांचं इन्फेक्शन तुम्ही जर ट्रीट नाही केलं तर इट लीक्स द जॉईंट, त्याने जॉईंट्सला प्रॉब्लेम तर होतोच बट इट बाईट्स द हार्ट. म्हणजे हार्टचा सुद्धा ते चावा घेतं. बर. म्हणजे इतकं तुम्ही दातांकडे लक्ष द्यायला पाहिजे. बापरे. बर. आणि माउथवॉश बद्दल काय सांगाल? माउथवॉश चांगलं का? आता खरं तर शास्त्रामध्ये माउथवॉश विषयीचा उल्लेख नाही खरं, पण माउथवॉश सारखंच आयुर्वेद शास्त्रामध्ये एक गंडूश नावाचा प्रकार आहे. गंडूश, ऑइल पुलिंग. ऑइल पुलिंग. हो. हा. तर आयुर्वेदामधलं माउथ वॉश सारखं असणारं जर तुम्ही मला काय विचाराल तर दॅट इज कॉल्ड एज कवल आणि गंडूश. म्हणजे काय तर नुसत्या दातांची काळजी, नुसत्या जिभेची काळजी महत्वाची नाही. तुमचं तोंड किंवा मुख कुहर हे ज्या स्नायूंपासून तयार होतं ते स्नायू तुम्हाला अनेक वर्ष चर्वण प्रक्रियेला मदत करतात. चावण्याची प्रक्रिया त्यातनं घडते. तुमचे गाल या प्रकारात मदत करतात. ज्याला मॉडर्न सायन्समध्ये मॅसेटर आणि बक्सिनेटर असे स्नायूंची नावं आलेली आहेत. तर अशा प्रकारच्या मसल्सला काहीतरी ताकद पाहिजे म्हणून तुम्ही काहीतरी करायला हवं. म्हणून आयुर्वेदामध्ये आलेली प्रक्रिया म्हणजे ऑइल पुलिंग. बरोबर. गंडूश हा शब्द नुसतं तोंडात धरून ठेवण्यासाठी आलाय. जस्ट कीप इन माउथ अँड वेट, डोंट मूव्ह इट. डोंट मूव्ह इट. हलवायचं नाही, त्याला म्हणतात गंडूश. ओके. म्हणजे त्याच्यानी आपण आतमध्ये मूव्ह करतो ऑइल पुलिंगला. हो. तसं या तेलानी करायचं नाही असं सांगितलं. त्याच्यात फक्त तोंडात धरायचं. माझा अनुभव जर मला विचाराल, लोकांना ऑइल पुलिंग म्हणजे कवल माहितीये, कारण कवलच चराहा म्हणजे चरा म्हणजे फिरवणं. हो. गंडूश लोकांना माहित नाही. ऑइल पुलिंग मध्ये गंडूश लोक धरत नाहीत. पण मग कवल चरा जे तुम्ही म्हणताय हा पण आयुर्वेदिक टर्मच आहे ना ही? हो. ते करावं, त्याचे पण फायदे असतात. गंडूश पण करावं आणि कवल पण करावं. तर गंडूशाचं आधी सांगतो. ज्याच्यामध्ये नुसतं धरून ठेवायला सांगितलंय तर माणसाचा संयम किंवा पेशन्स वाढवण्याची सगळ्यात मोठी प्रक्रिया काय असेल तर गंडूश. अजिबात न हलवता तोंडात धरून ठेवायचं, ह्याच्यामध्ये माणसाच्या संयमाची परीक्षा लागते. आणि मग याच्यासाठी खोबरेल तेल किंवा जे तेल असेल त्याच्यानी, जे तुम्ही ऑइल पुलिंगला वापरता ना तेच सगळं तुम्ही याला वापरू शकता. पण मग याच्यानी काय होतं? मग बॅक्टेरिया मरतात? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दातांच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा आहेच. जसं हे जीवजंतू संसर्ग ह्या जाण्यासाठी तर फायदा होतोच. जिभेचे टेस्टबर्डचं सेन्सेशन इम्प्रूव्ह होतं. कुठल्याही गोष्टींची चव चांगली लागते. तोंडात लाळ चांगल्या प्रक्रियेची येते.
तुमच्या गालाच्या स्नायूंना चांगली व्यायाम मिळतो, डोळे चांगले स्ट्रॉंग होतात, हनुवटीचा हा जो जबडा आहे ना, ज्याला हनुसंधी म्हणतात, म्हणजे टेम्परो मॅन्डिब्युलर जॉईंट, याला ताकद चांगली मिळते. असे अनेक सारे फायदे त्याचे होतात. क्या बात आहे. अनेक सारे फायदे होतात. फक्त मी असं म्हणेन की यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक साऱ्या गोष्टी सांगितल्यात. म्हणजे फक्त ऑइल पुलिंग हाच प्रकार नाही. तुम्हाला कोमट पाण्याने तोंडात फिरवता येतं, ताक तुम्हाला तोंडात फिरवता येतं, मध आणि पाणी फिरवता येतं, वेगवेगळ्या प्रकारची तेलं फिरवता येतात, वेगवेगळ्या प्रकारची तुप फिरवता येतात, वेगवेगळ्या प्रकारचे काळे फिरवता येतात. इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यात वापरू शकता. बरोबर. डॉक्टर, एक सेन्स ऑर्गन राहिला, तो म्हणजे त्वचा. आणि त्वचेबद्दल मी असं ऐकलं होतं की म्हणजे वात आणि त्वचा असं काही रिलेशन आहे का त्याचं? हो. आता आपण शरीरातल्या लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी म्हणजे त्वचा म्हणजे स्किन याच्याविषयी बोलूयात. तुम्ही म्हणला तसं की वाताचं आणि त्वचेचं नक्की साधर्म्य किंवा साहचर्य आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तुम्ही जर बघत असाल तर सगळीकडे मसाज किंवा अभ्यंग याचा खूप बोलबाला आहे आजकाल. आता दिनचर्येमध्ये आपण ओव्हरऑल इतर ज्ञानेंद्रियांसाठी, सेन्स ऑर्गनसाठी ज्या काही दिनचर्येतल्या गोष्टी बघितल्या, त्यातली सगळ्यात जास्त दिनचर्येमधली त्वचेसाठी केली जाणारी गोष्ट ती म्हणजे अभ्यंग. अभ्यंग म्हणजे विच इज कॉल्ड एज बॉडी मसाज. ओके. तर त्या त्वचेसाठी केली जाणारी जी गोष्ट आहे दिनचर्येमधली ती म्हणजे अभ्यंग म्हणजे बॉडी मसाज. एक विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, जे आयुर्वेदामध्ये एक खूप चांगला रेफरन्स आहे. तो काय आहे तर स्पर्शनियोभ्य अधिकम वायू स्पर्शनम च त्वगाश्रितम. म्हणजे काय तर स्पर्शनेंद्रिय म्हणजे ज्याच्या आश्रयाने स्पर्श करतो असं जे आपल्या शरीरातलं इंद्रिय ती म्हणजे त्वचा. तर ही त्वचा इतर सर्व इंद्रियांना व्यापून आहे. म्हणजे डोळ्यामध्ये त्वचा आहे, कानामध्ये त्वचा आहे, नाकामध्ये त्वचा आहे, जिभेवरती त्वचा आहे. म्हणजे एका इंद्रियाने अन्य सर्व इंद्रियांना व्यापलेलं आहे. बघा गमत. त्यामुळे शास्त्र काय सांगतं, त्यामुळे जर या स्पर्शनेंद्रिय नावाच्या त्वचा नावाच्या अवयवाला मसाज केला तर आपोआप सर्व इंद्रियांचा मसाज होतो. त्यामुळे मसाजला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आता प्रश्न असा येतो की आयुर्वेदामध्ये हा जो मसाज किंवा अभ्यंग सांगितलाय त्याच्याविषयी उल्लेख असा आहे, अभ्यंगम आचार्य नित्यम. ओके. रोज मसाज केला पाहिजे. बर. स जरा श्रमवात. त्यामुळे काय होतं, तुमचा श्रम जातो, थकावट दूर होते आणि तुमचं एजिंग प्रोसेस कमी होतं सेल्फ मसाजनी. हो. पण मग याच्यासाठी कुठली पर्टिक्युलर तेलं वापरावीत का, त्याच्याविषयी आपण थोडक्यात बोलूयात. परत आयुर्वेद हा प्रकृतीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सजेस्ट करतो. तर साधारणतः असं आहे की तेल हे साधारणतः मसाजला योग्य. म्हणजे जे काय स्नेह सांगितले, जे काय मसाज करण्यासाठी जी साधनं सांगितलीत त्यातलं सगळ्यात जास्त तेल चांगलं. त्यात सुद्धा वात प्रकृती जर असेल तर त्याला तिळाचं तेल चांगलं, सिसम ऑइल. ओके. पित्त प्रकृती असेल तर त्याला खोबरेल तेल चांगलं, आणि कफ प्रकृती असेल त्याला मोहरीचं तेल चांगलं. बर. ढोबळ मानाने असं आपल्याला म्हणता येईल. ओके. त्याचे ओव्हरऑल जे काही फायदे, रोज मसाज का करावा तर रोज मसाज केल्यामुळं जसं एजिंग प्रोसेस कमी होतं, थकावट दूर होते, एक स्वतःला आतनं फ्रेश फिलिंग येतं. तसं दृष्टीप्रसाद, डोळ्यांची शक्ती वाढते. दृष्टीप्रसाद पुष्टी आयु, तुम्हाला पुष्टी मिळते. तुमच्या ओव्हरऑल मसल जे आहेत त्यांना स्ट्रेंथ किंवा न्यूट्रिशन मिळतं. ओके. तुमचं आयुष्य जे आहे ते आयुर्मर्यादा वाढते. आणि त्याच्यापेक्षाही सगळं स्वप्न सुत्वक दारडेकृत, म्हणजे तुमचं झोप चांगली लागते, शांत झोप लागते. त्वचेचं ओव्हरऑल टेक्स्चर इम्प्रूव्ह होतं. ओके. त्वचेचं काठिण्य किंवा त्वचेचं जे टोन आहे तो इम्प्रूव्ह मेंटेन राहतो. अशा अनेक सारी गोष्टी या तुम्हाला मसाजमधून होतात, या अभ्यंगामुळे होतात. त्यामुळे अभ्यंग हे तुम्ही करायला पाहिजे. बरोबर. पण माझा अभ्यंग करायला तुम्ही म्हणताय की रोज केला पाहिजे, पण त्याच्यामध्ये वेळ पण बराच मोडीत जातो असं म्हणूयात आपण.
तर मग समजा वेळ जास्ती नसेल या धकाधुकीच्या जीवनामध्ये, तर मग अभ्यंगाचे बेनिफिट्स मिळावेत, तर मग असं लिमिटेड याच्यात काही करता येतं का? नक्की याविषयी सांगतो. एक लक्षात घ्या, आजकाल माणसाचं ओव्हरऑल आयुष्य गतिमान झालंय आणि जेवढी गती आयुष्याला जास्त तेवढं वायू जास्त प्रकोपित होतो किंवा वाद जास्त वाढतो. म्हणजे आपलं आयुष्य तर गतिमान झालंय, काय आपलं एजिंग तर फास्ट होतंय, काय तुलनात्मक गतीच्या तुलनेत आपल्याला तसे उपाय पण खरं तर करायला हवेत. पण केले जाणारे उपाय आणि होणारी गती ह्याचं आपलं खरं व्यस्त प्रमाण आहे. म्हणून जे लोक म्हणतात ना की डे टू डे लाईफमध्ये हे आयुर्वेदामधली किचकट दिनचर्या आम्हाला फॉलो करणं शक्य नाही, त्या अशा लोकांना ओळखूनच आयुर्वेदामध्ये एक वेगळं सूत्र सांगितलेलं आहे. त्यांनी काय सांगितलंय, तर अभ्यंगम आचरित नित्यम करायलाच पाहिजे, पूर्ण शरीराला मसाज करायला पाहिजे. शक्य नसेल तर शिरश्रवण पादेशु तम विशेषेण शिलयेत. तुम्हाला इतरत्र कुठं लावणं शक्य नसेल, शिर म्हणजे डोक्याला तरी तेल लावा, म्हणजे ते डोकं तुमचं शाबूत राहील. आपण म्हणतो ना शिर सलामत पगडी 50, बरोबर, तसं तुम्ही तुमचं डोकं शाबूत ठेवायला पाहिजे पहिलं. श्रवण कानाला तेल लावा, कारण शब्द नावाचा जो इंद्रियार्थ आहे तो जाऊन वाताचा सगळ्यात जास्त प्रकोप हा कानात नव्हतो, म्हणून कायम आपले कान जपले पाहिजेत. नेहमी कानातनं जाणारा वात हा सगळ्यात जास्त शरीरात वात वाढवतो, कान जपले पाहिजेत, तर कानाला लावा. पादेशू आणि पायाच्या तळव्याला एक तुम्ही मसाज करायला पाहिजे. हे 3 भाग जे आहेत त्याला तुम्ही मसाज करत करायला पाहिजे, डोकं, कान आणि पायाचा तळवा. अजून एक गोष्ट मी अजून म्हणेन की सोपं आहे, बेंबीच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तेल लावू शकलात तर तुमचं अग्नीचं जे चक्र आहे, अग्नीचं ते स्थान आहे, बेंबी आहे, तर ते पण चांगलं होतं. मग तुम्ही अगदी ह्या गोष्टीला फार तर 2 सुद्धा मिनिटं लागत नाहीत हलकं लावायला. त्यामुळे ते जर लावलं तर बरं. यापेक्षा वेगळं अजून सांगेन की सर्वांनी आयुष्यामधलं अभ्यंगाचं महत्व लक्षात घेऊन आठवड्यातनं किमान 1 दिवस सुट्टीचा असेल, त्या दिवशी आंघोळ करण्यासाठी जो वेळ देणार आहे आपण, त्यात विशेषत्वानं आंघोळीच्या अगोदर हातापायाला तेल लावण्यासाठीचा थोडा वेळ ठेवावा. म्हणजे जी आठवड्याभराची जी धकाधकीची आपल्या आयुष्याची गती असते, तर तिची गतीमुळे होणारी शरीराची जी झीज आहे ती भरून काढण्यासाठी आठवड्यातनं एकदाचा मसाज जरी सर्व अंगाला केला तरी चालेल. इतर दिवशी मग शिरश्रवण पादेशी विशेषण तमशील येत याचा विचार करा. बरोबर. आता अभ्यंग झालं, अभ्यंगानंतर तुम्ही आंघोळीचा विषय छेडलाच आहे, तर आंघोळी बाबतीत सांगा ना की अभ्यंग केल्यावरती किती वेळ आंघोळीच्या आधी तसंच ठेवायला पाहिजे किमान, आणि व्यायाम हाही एक विषय राहिलाच आहे. तर आंघोळीचं मग आधी आंघोळीचं बोलूयात का आधी व्यायाम? नाही, आता कसं आहे की आपण हे मसाजचं जे बोलतोय तर मी असं म्हणेन की थोडंसं व्यायामाचं बोलूयात. बर, ओके. आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्येमध्ये व्यायामाला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. आता हे मसाज हे व्यायाम जी गोष्ट आहे ती परत असं आहे की प्रत्येक प्रकृतीनुसार आणि काळानुसार व्यायामामध्ये बदल आहे. म्हणजे वात प्रकृतीच्या माणसाने अतिरेकाने व्यायाम करू नये. त्यांनी करायचे व्यायामाचे प्रकार जे आहेत ते रमत गमत चालणं स्वरूपात, योगा स्वरूपात, काय हिरवळीवर चालण्या स्वरूपात, अशा स्वरूपाचे व्यायाम ठेवावेत. पित्त प्रकृतीच्या माणसाने जलतरण किंवा स्विमिंग सारखा व्यायाम ठेवावा, सायकलिंग सारखा व्यायाम करावा किंवा ट्रेकिंग सारखा व्यायाम करावा. कफ प्रकृतीच्या माणसानं मात्र जिम सारखं वर्कआउट, चांगल्या प्रकारचा व्यायाम, कुस्ती सारख्या गोष्टी, एरोबिक सारख्या गोष्टी असं करावं. साधारणतः थंडीच्या दिवसामधला व्यायाम हा थोडा तुलनात्मक इतर काळापेक्षा जास्त प्रमाणात करता येतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मात्र पित्त प्रकृतीच्या लोकांनी तर व्यायाम शक्यतो टाळावा किंवा कमीत कमी करावा. कफ प्रकृती ते शीतकाळामध्ये मात्र पित्त प्रकृतीच्या लोकांनी थोडा चांगला व्यायाम केला तरी चालतो. हा बेसिक त्यातला फरक आहे. लोकांनी ज्यांना व्यायाम सर्वथा करणं शक्य नाही त्यांनी किमान स्ट्रेचिंगच्या स्वरूपातला तरी व्यायाम करावा. म्हणजे आपण पीटीचे व्यायाम ज्याला म्हणतो, कवायतीचे प्रकार जसे असतात तसे सर्व सांधे हलवण्याचे व्यायाम जर केले, हलकं चालण्याचा व्यायाम केला, काही नाही केलं तर सूर्यनमस्कार घालणं, तर हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे. जी सूर्यनमस्कार चांगल्या पद्धतीने शिकून करता येत असेल तर सूर्यनमस्कारासारखा व्यायाम नाही, कारण सर्व प्रकारची आसनं
की सूर्यनमस्कारामध्ये येतात. आणि आपण सुरुवातीलाच बोललो तसं की शरीरातली सूर्यशक्ती जी आहे ना ती जागृत होऊन सर्व अंतस्त्रावी ग्रंथी म्हणजे एंडोक्राइनल ग्लँड्स बरोबर यांचे ऍक्टिव्हेशन या सूर्यनमस्कारामध्ये. त्यामुळे हे व्यायाम करावेत. व्यायामाचं जे महत्व शास्त्रामध्ये सांगितले ते अतिशय सुंदर सांगितले. लाघवम कर्म सामर्थ्यम. काय होतं व्यायामाने तर शरीराला हलकेपणा येतो. लाघवम पहिलं शरीर हलकं होतं. कर्म सामर्थ्यम कुठलंही जे काम करतोय सामर्थ्य वाढतं. दीप्तो अग्ने हे म्हणजे अग्नी प्रदीप्त होतो, भूक चांगली लागते. ओके. मेधसाक्षय म्हणजे शरीरातली नको असलेली चरबी जळते. मेधसाक्षय. विभक्त गणगात्रत्वम व्यायामात उपजायते. आणि तुमच्या शरीराची वेगळे जे मसल्स आहेत किंवा अवयव आहेत त्यांना एक निबिडपणा येतो, एक स्थिरत्व येतं. हे व्यायामाचे फायदे. त्यामुळं आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग दिनचर्येतला व्यायाम असला पाहिजे. पण तुम्ही व्यायाम हे अभ्यंगानंतर सांगितलं, तर मग अभ्यंग करून व्यायाम करावा का? त्याचे काही वेगळे फायदे असतात का? म्हणजे तुम्ही तसा क्रम घेतलात म्हणून खरं तर आपलं बोलणं झालं तर आयडियली खरं तर व्यायाम करावा आणि मग नंतर अभ्यंग करावा. खरं तर आयडियली ते जास्त सोयीस्कर खरं तर राहतं. बरोबर. अभ्यंग पश्चात व्यायाम करण्याच्या ऐवजी व्यायाम झाल्यानंतर मग अभ्यंग करता तसा तो क्रम असावा. तसा क्रम असावा. आता पुढचा मुद्दा येतो आंघोळ. हो. मग आंघोळीमध्ये डोक्यापासनं पायापर्यंत कशी आंघोळ करावी? आता मी याच्या आंघोळीच्या पूर्वी असं म्हणेन की आयुर्वेदामधला एक जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे ना आंघोळीच्या बरोबरीने करण्याचा आणि मग आंघोळ करण्याचा तो म्हणजे उद्वर्तन. म्हणजे आजकाल साबण वापरले जातात सगळी. बरोबर. तर पूर्वीच्या काळी साबण हा प्रकार अस्तित्वात नव्हताच. उद्वर्तन वापरायचे. उद्वर्तनचा अर्थ असा की काही विशिष्ट प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या पावडरी ज्याला उटणं उबटन असं म्हणतात किंवा स्क्रब असं म्हटलं जातं, तर त्याचा वापर खरं तर शास्त्रात आलेला आहे साबणाच्या ऐवजी. आता हे काय करतं तर शास्त्रात असं दिलेलं आहे की उबटन हे उद्वर्तन जे कफहरम शरीरातला कफ दूर करतं किंवा त्वचेतला कफ दूर करतं. मेदसहा प्रविलापनम नको असली चरबी जाळून टाकतं त्वचेमधलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करतं तर स्थिरीकरणम अंगाराम. तुमच्या अंगांना एक स्थिरत्व प्राप्त होतं ते वापरल्यामुळं. आणि त्वक प्रसादकरम परम. आणि त्वचेला एक प्रसादत्व येतं, प्रसादाला एक तजेला येतो. तुम्ही बघाल तर आजकाल अनेक प्रकारचे सोप आलेले आहेत की ज्याच्यामध्ये खूप चांगले फ्रॅग्रन्स वगैरे आलेले आहेत. बरोबर. प्रॉब्लेम असा असतो की त्या साबणामध्ये असणारी जी पीएच व्हॅल्यू आहे त्याची त्याच्यामुळं त्वचेतला असणारं जे भ्राजक पित्त आहे प्राकृत स्वरूपातलं जे आपल्या त्वचेला तजेला द्यायचं काम करतं ते निघून जातं आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचेच्या आजारांना निमंत्रण दिलं जातं. म्हणजे डेली बेसिसवर सुद्धा समजा सगळ्यांनी उपटन वापरलं तर ते जास्ती चांगलं खरं तर साबणापेक्षा. खरं तर तसं आहे. पण डेली नाही जरी जमलं तरी साबण वापरताना थोडासा काळजीपूर्वक ज्याच्यामध्ये फार केमिकल्स वापरले गेले नाहीत असे नैसर्गिकरित्या जे तयार केले असे साबण वापरावेत. आणि किमान आठवड्यात एकदा तरी उद्वर्तन वापरावं. मग उद्वर्तन वापरताना परत प्रकृतीचा विचार. वात प्रकृती असेल तर अशा प्रकृतीच्या लोकांमध्ये गुलाब पाण्यात मिक्स करून वापरावं. पित्त प्रकृती असेल तर दुधामध्ये मिक्स करून वापरावं. कफ प्रकृती असेल तर गरम पाण्यातनं ते उठणं जे आहे ते मिक्स करून वापरावं. असं जर केलं तर त्याचा फायदा हा जास्त चांगला होईल असं वाटतं. सर्वात सोपं उपटन जे घरी सगळे बनवू शकतात असं काही आहे? डाळीचं पीठ म्हणतात ना. डाळीचं पीठ वापरलं जातं. मसुरा डाळीचं पीठ वापरलं जातं. म्हणजे बेसन वापरलं जातं, मसुरा डाळीचं पीठ वापरलं जातं. त्यानंतर तुम्ही खरं तर हे जे उटणं तयार केलं होतं यासाठी अतिशय सोप्या सांगितलेल्या वनस्पतींमध्ये नागरमोथा, कपूर काचरी, त्यानंतर लोध्र नावाची वनस्पती आहे, चंदन नावाची वनस्पती, अनंतमूळ नावाची वनस्पती आहे. अशा साधारणतः सुगंध गुण पण असणाऱ्या आणि त्वचेला तजेला देणाऱ्या वनस्पती अशा जर एकत्र केल्यात त्याचा आपल्याला सोप्या पद्धतीने उठणं तयार करता येतं. बरोबर. तुम्ही आंघोळी बाबतीत सांगत होता. येस. आता आपल्याला आंघोळ हा दिनचर्येतला एक भाग सांगितलाय ज्याला एक शास्त्रीय महत्व आहे. म्हणजे काय तर आंघोळीचे काही विशिष्ट फायदे सांगितलेत. म्हणजे आंघोळ केल्यामुळं काय काय फायदे होतात तर आंघोळ केल्यामुळे एक प्रसन्नत्व येतं. आंघोळ केल्यामुळं अंगावरची खाज जाते. आंघोळ केल्यामुळं घाम आलेला कमी होतो. थकवा दूर होतो. त्यानंतर
पचनशक्ती चांगली सुधारते. असे अनेक सारे फायदे आंघोळीचे आहेत. यात फक्त गोष्ट अशी आहे की प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार काळानुसार वापरलं जाणारं जे पाणी आहे त्याचा वापर करावा. आता यात एक मुद्दाम एक विशेष गोष्ट सांगतो. आंघोळ करण्याच्या वेळेनुसार सुद्धा काही गोष्टी सांगितल्यात. म्हणजे सकाळी लवकर केली जाणारी जी आंघोळ आहे ना, म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठून आपण आपल्या ध्यानधारणा जप आदी गोष्टी केल्यानंतर जर लवकरच्या वेळेत व्यायाम वगैरे करून आंघोळ केली त्याला देव आंघोळ म्हणतात. बर. म्हणजे देवाच्या काळात केली जाणारी आंघोळ, जिचं एक विशेष महत्व आहे. त्यानंतर ब्राह्ममुहूर्तापेक्षा थोडं उशिरा परंतु सूर्योदयाच्या पूर्वी केली जाणारी आंघोळ आहे त्याला मनुष्य आंघोळ म्हणतात. म्हणजे मनुष्याच्या लेवलवर केली जाणारी आंघोळ. आणि सूर्योदय झाल्यानंतर जे लोक 7:30, 8, 8:30 आंघोळ करतात त्याला राक्षस आंघोळ म्हणतात. त्यामुळे आंघोळ करण्याच्या वेळानुसार सुद्धा ही फरक आहे. त्यामुळे माणसाने निदान राक्षस आंघोळाच्या वेळी तरी आंघोळ करू नये. अगदी देव आंघोळ नाही जमली तरी मनुष्य आंघोळ तरी करायचा प्रयत्न करावा असा आहे. ज्यांना गार पाणी चालतं सोसतं अशा लोकांनी शक्यतो गार पाण्याने आंघोळ केली तर त्याचे फायदे खूप आहेत. बर. दृष्टी चांगली राहायला, प्रसन्नत्व यायला, अग्नी चांगला व्हायला, भूक चांगली लागायला. कोमट पाणी पण चालत नाही तर परत असं आहे की ज्यांना गार पाणी चालतं अशांनी गार पाण्याने करावं. अदरवाईज कोमट पाणी वापरावं. पण ते घेताना सुद्धा शक्यतो डोळ्यावर आणि डोक्यावरती गरम पाणी शक्यतो घेऊ नये. बर. त्यांनी डोक्यासारखा नाजूक भाग आणि डोळ्यासारखा नाजूक भाग त्याला थोडी हानी पोचायची शक्यता असते, दृष्टी कमी व्हायची शक्यता असते. शक्यतो अशा प्रकारचं गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर आणि डोळ्यात घेण्याच्या ऐवजी ते अंगावरती घ्यावं. त्यातनंही विशेषत्वानं आपल्या शरीरामध्ये हृदय, त्यानंतर जननेंद्रिय आणि डोळे हे भाग याचा संपर्क फार गरम पाण्याशी येता कामा नये. जनेंद्रिय म्हणजे जेनेटल्स, कारण तो भाग नाजूक असल्यामुळे त्या ठिकाणी गरम पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर ते डेलिकेट ऑर्गन जे ते होरपळण्याची शक्यता असते. म्हणून या भागांना तुलनात्मक या गरम पाण्याचा संपर्क फारसा होऊ नये. इतर वेळी मात्र तुम्ही कोमटसर गरम पाण्याने आंघोळ करू शकता. कफ प्रकृतीच्या माणसाला गरम पाणी चालतं. वात प्रकृतीच्या माणसाला सुद्धा गरम पाणी किंवा कोमटसर पाणी चालतं. पित्त प्रकृतीच्या माणसाला मात्र फारसं गरम पाणी चालत नाही. हा बेसिक फरक आहे त्यातला. त्यामुळे प्रकृतीनुरूप सुद्धा याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. काही वेळा काही प्रकारच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये कधी कडुनिंबाची पानं टाकून, कधी निरगुडीची पानं टाकून, कधी शेवग्याची पानं टाकून अशा स्वरूपात पण आंघोळ करता येऊ शकते. काही त्वचा विकार असतील किंवा काही त्वचा सेन्सिटिव्ह असेल किंवा काही लोकांना वाताचे त्रास असतील, तर अंग दुखण्याचा त्रास असेल, तर अशा लोकांना पाण्यामध्येच अशा प्रकारच्या वनस्पती टाकून जर आंघोळ केली तर त्याचा फायदा चांगला होऊ शकतो. आता आंघोळ झाली, याच्यामध्ये एक केस कसे साफ करावे हा मुद्दा समजा सांगू शकलात. हो. आता परत असं आहे की केसांच्या बाबतीत 2 प्रकार आले. एक केश कर्तन आणि केश संप्रसाधन. केसांची निगा घेताना एकतर डोक्यावरचे केस, दाढीचे केस, मिशीचे केस यांचं विशिष्ट अंतरानं, साधारणतः 3 आठवडे ते 1.5 महिन्याच्या अंतरानं यांचं कर्तन आवश्यक आहे. कारण त्याच्यामुळं तुमचं आयुष्य चांगलं राहायला, प्रसन्नत्व यायला, आजार कमी व्हायला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो. त्यामुळे केश कर्तन या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा एक मुद्दा. त्याच्यानंतर केस धुण्यासाठी पूर्वीच्या काळी शिकेकाईचा वापर केला. तर शिकेकाई उकळून त्याच्या पाण्याने केस धुतले जायचे. आजकाल मार्केटमध्ये खूप प्रकारचे शॅम्पू आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा खूप प्रकारचे हेड वॉश प्रकारचे हे आलेले आहेत. तर ह्या गोष्टी वापरताना तुलनात्मक या ह्याच्यामध्ये वापर कुठल्या कुठल्या केमिकलचा झाला आहे, ते कितपत शरीराला फायदेशीर आहेत किंवा त्रासदायक हे तज्ञांकडे समजून घ्यावं, त्यानुसार त्यांचा वापर करावा. पण जर शक्य असेल तर नैसर्गिकरित्या जी शिकाई मार्केटमध्ये मिळते ती शिकाई उकळून त्याचं पाणी जे त्याने जर डोकं धुता आलं तर त्याचा फायदा हा नैसर्गिकरित्या खूप चांगला आहे. बरोबर. आता आंघोळ झाली आणि त्याच्यानंतर मग एक मी ऐकलं होतं की आंघोळीनंतर जे आपण कपडे धारण करतो ते आयुर्वस्त्र असं सुद्धा आयुर्वेदामध्ये त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे का? हो हो. म्हणजे खरं सांगायचं झालं ना तर दिनचर्येमध्ये तुम्ही वस्त्र जे काही वापरायचंय तर सांगताना शास्त्रात असं सांगितलंय, निर्मल अंबर धारणम.
फार डिटेल्समध्ये जाण्यासारखी गोष्ट नाही. मी निर्मल म्हणजे स्वच्छ कपडे वापरावेत आणि निर्मल अंबर धारणम, वस्त्र ही तुमची निर्मळ असावीत, शक्यतो श्वेत स्वरूपातली, दिसायला स्वच्छ अशा स्वरूपातली अशी वस्त्र वापरावीत. काय महत्व सांगितल्याचं तर श्रीमत पारिषतम शस्तम, म्हणजे तुम्हाला प्रतिष्ठित लोकांमध्ये एक प्रकारचा सन्मान त्यांनी मिळतो चांगले कपडे घातल्यानं, हे एक तर त्यात सांगितलेले. पण त्याखेरीज काळाचा विचार करून शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुती स्वरूपाचे, फार भडक नसणारे अशा स्वरूपाचे कपडे वापरावेत. तुलनात्मक थंडीच्या दिवसामध्ये जे तुम्ही कपडे वापरते ते थोडे जाडसर अशा स्वरूपातले, त्यातल्यात थोडा कलर असणारे वापरले तरी चालतील अशा स्वरूपात, कारण उष्मा त्यांनी ऍब्सॉर्ब केला जातो, प्रोटेक्शन मिळतं या दृष्टीने. आणि जे काही कपडे वापरायचे सुती अशा स्वरूपाचे किंवा लोकरीचे अशा स्वरूपाचे वापरले तर बरे. शक्यतो तुम्ही फार टेरिकॉट किंवा पॉलिस्टर अशा स्वरूपाचे फारसे कपडे वापरू नये. याचे काही निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत का, पॉलिस्टर किंवा पेट्रोलियम ब्लेंडचे जे? खरं तर डायरेक्ट त्वचेशी संपर्कात असल्यामुळे सेन्सिटिव्ह स्किनला पण ते त्रासदायक, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे. आणि खरं सांगायचं झालं तर परत असं आहे की स्वदेशी आत्मनिर्भर भारत, बरोबर, या दृष्टीने जर सांगायचं झालं तर आपल्या देशाचं वस्त्र खरं तर खादी आहे. तर त्या दृष्टीने जर आपल्या देशाचं वस्त्र आपल्या देशातल्या वातावरणाला सगळ्यात चांगलं, त्यामुळे ते जर वापरता आलं तर ते जास्त चांगलं. बरोबर, म्हणजे ब्रिदेबल फॅब्रिक असं तुम्ही एक्झॅक्टली, ज्याच्यानी तुम्हाला शरीरात येणारी जी ऊर्जा किंवा स्वेट, टाइम, ते सगळं बाहेर जाऊ शकतं. आयुर्वस्त्र झालं. आपण खरं आहार नियमाविषयी परत कधीतरी बोलूच, पण ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण आहाराविषयी काही फारसं बोललोच नाही. तर मग दिनचर्येमध्ये योग्य वेळी जेवणाची वेळ किंवा न्याहारीची वेळ किंवा नाश्त्याची वेळ ही कुठली? आता परत असं आहे, आपण खरं तर हा टॉपिक पुढे खूप मोठा टॉपिक असल्यामुळे त्याच्याविषयी सविस्तरपणे बोलणारच आहोत. कारण आहार ही गोष्ट अशी आहे की ती आयुर्वेदाचा खरं तर कणा आहे खरं तर. कारण 3 पिलर जे सांगितलेत ना आयुर्वेदामधले, त्या 3 पिलर मधला एक पिलर, पहिला पिलर आहार सांगितलाय, दुसरा पिलर निद्रा सांगितलाय आणि तिसरा पिलर ब्रह्मचर्य सांगितलाय. या 3 जणांना 3 पिलर्स ऑफ आयुर्वेदा म्हणतात. तर आहाराविषयी आपण बोलणारच आहोत. साधं सोपं लक्षात घ्यावं, मी सांगितल्याप्रमाणे सकाळी 6 ते 10 ही वेळ कफाची आहे, 10 ते 2 ही पित्ताची आहे आणि परत 2 ते 6 ही वाताची वेळ आहे. हे आपण पक्क डोक्यात ठेवावं. त्यामुळं आपली साधारणतः हलकं खाण्याची जी वेळ आहे ती सकाळच्या वेळेतली, त्यामुळे हलकं तुम्ही आयदर ड्रायफ्रुट्स खा, हलका नाश्ता करा. साधारणतः 10 ते 2 ही जी वेळ आहे ही पित्ताची वेळ आहे, त्यावेळी आपला जठराग्नी प्रदीप्त असतो, त्यावेळी तुम्ही प्रॉपर जेवा, म्हणून दिवसा राजासारखं जेवावं, रात्री भिकाऱ्यासारखं झोपावं असं जे काय म्हणलंय त्यानुसार तुम्ही दुपारच्या वेळेत व्यवस्थित खायला पाहिजे. आणि साधारणतः संध्याकाळची वेळ आहे सूर्यास्ताच्या पूर्वीची, ती वेळ जी आहे ती खरं तर जास्त रास्त वेळ आहे. म्हणजे साधारणतः जर 2 ते 6 ही वाताची वेळ आहे तर परत संध्याकाळी जी 6 ते 10 ही वेळ आहे तर ती वेळ कफाची आहे. तर तुम्ही साधारणतः रात्री आपलं जठर हे कमळासारखं असतं, दिवसा उमलतं आणि रात्र बंद होतं, बरोबर. त्यामुळं मुळातच एकाशनाभ्यास दीर्घायुष्य कराणाम श्रेष्ठम सांगितलं. म्हणजे एक वेळ जेवणारा जो असतो त्याला दीर्घायुष्य मिळतं. म्हणून एक मराठीत म्हण आहे बघा की 2-3 वेळा जेवतो तो रोगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 1 वेळा जेवतो तो योगी, असं म्हटलेलं आहे. त्यामुळे खरं तर एकाशन अभ्यास हा श्रेष्ठ सांगितलंय. पण आजच्या काळात लोकांना हे शक्य नाही. लोकांना खरं तर सतत खावंसं वाटतं, त्यामुळे अनेक स्कूल्स ऑफ थॉट्स आहेत त्याच्यामध्ये. इंटरमिटंट फास्टिंग नावाचा एक प्रकार आहे, त्यानंतर दर 2 तासाला खायला पाहिजे असं म्हणणारा एक स्कूल ऑफ थॉट आहे. पण त्यात खरं तर ह्यातला सुवर्णमध्ये असा आहे की 2 मील्स असावेत फक्त चांगले, आणि प्रकृतीनुसार मधल्या वेळेत कुठल्याही प्रकारचा द्रवाहार, म्हणजे ताकासारखी गोष्ट आहे, सरबतासारखी गोष्ट आहे, ज्यूस सारखी गोष्ट आहे, अशा गोष्टी खाल्ल्या जाव्यात. पण साधारणतः सकाळच्या वेळेत हलकं खाल्लं जावं, दुपारी जेवण केलं जावं आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास खाल्लं जावं. म्हणजे तुम्ही जेवल्यापासून तुमच्या झोपेपर्यंत तुम्ही मिनिमम 3 तासाचं अंतर असलं पाहिजे, बरोबर. संध्याकाळचं जेवण आणि झोप म्हणजे मग तुमचं जेवण पचून
तुम्हाला दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती जाग यायला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठणं कधी शक्य आहे, जर तुम्ही सूर्यास्ताला जेवलात क्या तर. बात. तुम्ही जर जेवलात उशिरा तर जीर्णाजीर्ण निरूपयन, तर तुम्ही पचलं की नाही पचलं याचं निरूपण कसं काय करणार. बरोबर. ते करायचं असेल तर तुम्ही लवकर जेवायला पाहिजे. डॉक्टर, तुम्ही खूप सुंदररित्या अगदी ब्रह्ममुहूर्तापासनं रात्रीच्या झोपेपर्यंत आणि आहाराबद्दल सुद्धा खूप सुलभतेने सांगितलं आहे. एक शेवटचा प्रश्न आता या आपल्या आजच्या एपिसोडमध्ये असा येतो की हे सगळं आपण दिनचर्या फॉलो करतोय आणि तुम्ही म्हणलात की टू लिव्ह अ हार्मोनियस लाईफ, अ हेल्दी लाईफ अँड लिव्ह अ लॉंग लाईफ, याच्यासाठी आपण करतो. पण आयुर्वेदामध्ये एक टर्म मी ऐकली होती, ती म्हणजे चतुर्विध पुरुषार्थ. तर त्याच्यावरती समजा तुम्ही थोडंसं आम्हाला सांगितलं आणि मग हा एपिसोड आपण इथे आजच्यासाठी थांबवला. येस. तर हे आपण सगळं का करायचं याच्यावरती एक कन्क्लुजन खूप सुंदर येईल. येस. आयुर्वेद शास्त्रामध्ये आरोग्य आवश्यक का याचं एक फार सुंदर सूत्र आहे. धर्मार्थ काम मोक्षानाम आरोग्यम मूलम उत्तमम रोगास्तस्य अपरार्थः श्रेयसो जीवितस्य. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म याचा अर्थ जे तुम्ही करता ते योग्य मार्गाने सर्व डे टू डे ऍक्टिव्हिटीज करणं. अर्थ म्हणजे आयुष्य जगण्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो कमवणं. काम याचा अर्थ प्लेजर, डिझायर्स, आयुष्यातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जगणं. आणि हे सगळं केल्यानंतर मोक्षापर्यंत जाण्यासाठीचा मार्ग. अशा 4 पुरुषार्थांसाठी माणूस जगतो. हे 4ही पुरुषार्थ मिळायचे असतील तर सगळ्यांच्या मुळाशी आरोग्य, एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर. आरोग्य असेल तरच ह्या 4ही गोष्टी मिळतील. आरोग्य असेल तर हे मिळणार नाही. आणि हे आरोग्य घालवणारं सगळ्यात जर काय असेल, रोगातच अपरार्थ, ह्याचं सगळ्यांचं अपहरण करणारं काय असेल तर रोग आहेत. आणि म्हणून प्रत्येक माणसाने निरोगी जीवनासाठी दिनचर्या फॉलो केली पाहिजे, तर आपल्याला हे चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतील. क्या बात आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही इनोटॉक्सवर पुन्हा एकदा आलात आणि आज दिनचर्येबाबतीत आम्हाला सगळ्यांना खूप सुंदररित्या संबोधन केलं. तर मला वाटतं लास्ट टाइम तुम्ही आमच्या गेस्ट बोर्डवरती बेस्ट विशेस दिलेच होते. यावेळेला पण परत द्याल. येस, अशी आमची इच्छा. थँक्यू. नमस्कार. सुखार्थ हा सर्व भूतानां मतः सर्वाः प्रवृत्तयः. फार सुंदर अर्थ आहे. सुखार्थ सर्व भूतानां मतः सर्वा प्रवृत्तयः न च सुखम विना धर्मात तस्मात धर्मपरो भवेत. म्हणजे तस्मात धर्मपरो भवेत म्हणजे सर्व जगातल्या प्राणीमात्रांची प्रवृत्ती ही सुख मिळवण्यासाठी असते. काय, पण धर्मपालन केल्याशिवाय सुख मिळणं कदापि शक्य नाही. त्यामुळं कायम धर्मपर असलं पाहिजे, धर्मपरायण असलं पाहिजे. त्याचा अर्थ. वा. त्यामुळे चरक संहिता